महिला दिनाच्या आगाऊ सदिच्छा. या निमित्ताने महिला धोरणाचा हा लेखाजोखा जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान खूप आभार मानतो, कारण हा विषय घेण्याची खूप गरज होती. खूप दिवस याच्यावर चर्चा होती. महिला आयोगाबरोबर आम्ही बोलत होतो. त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ, सर्व प्रेक्षक यांना नमस्कार. आणि महिला दिनाच्या निमित्ताने हा विषय जो आहे मला खूप महत्त्वाचा वाटतो. काही प्रमाणात साधनाताईंनी आता जी मांडणी केली तेच पुढे घेऊन जातो. मी महिला राजसत्ता आंदोलनाचं काम 2000 सालापासून करतो. ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्यांना प्रशिक्षण, संरक्षण, त्याचं संघटन बनणं हे काम असं म्हणता येईल की 24 तास डोक्यात तो विचार असतो. आमची जी घोषणा आहे, गांधी कोपऱ्यात राहायचं नाही आणि राज्य करायला घ्यायचं नाही, या सूत्राने हे काम आत्ता सुरू आहे. मला विशेष असं वाटतं की महिला धोरणाचं हे सगळं विश्लेषण करताना वेळेची मर्यादा लक्षात घेता मला 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे वाटतात की मी हे मांडताना थोडासा आम्ही सामाजिक शास्त्र या पद्धतीने स्लॉट नावाचा जो प्रकार असतो की ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ काय आहेत महिला धोरणाच्या, लिमिटेशन्स काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत, या अंगाने बोलायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला पुढे काय केलं पाहिजे, आपण कुठवर आलो आणि पुढे कुठे जायचं आहे, या तऱ्हेने आपल्यासमोर मांडणी करणार आहे. मला असं वाटतं की 1994चं महिला धोरण अजूनही मी खूप सांभाळून ठेवलं आहे. त्या महिला धोरणाच्या तयारीमध्ये या सामाजिक संस्था, अधिकारी, सगळी मंडळी जी होती, मला असं वाटतं की ते धोरण जे आहे ते मूलभूत डॉक्युमेंट आहे की ज्याच्या आधारे पुढची महिला धोरणं आली. पण 1994चं महिला धोरण जे आहे, जे बेसिक धोरण केलं गेलेलं आहे, मला असं वाटतं की त्याच्या अंमलबजावणीसाठी जे प्रयत्न झाले आणि त्याच्यामध्ये मी 2 नावं या ठिकाणी घेणं खूप महत्त्वाची मानतो. एक नाव आहे अंगणवाडी संघटनेचे M.A. पाटील, की ज्यांनी धोरण झाल्याबरोबर 3 महिन्यांनी एक मोर्चा काढला होता आणि 86 GR काढले होते. याचं इम्प्लिमेंटेशन पुढे व्हायला पाहिजे. मला असं वाटतं धोरणाबद्दल आत्ता सध्या बोलताना असा खूप विचार होतो की धोरणं खूप होतात पण अंमलबजावणी होत नाही. तर ही एक व्यक्ती की ज्याने त्वरित त्यावरती अंगणवाडी सेविकांच्या मार्फत हा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही सगळे होतो. मला त्याचा खरंच अभिमान वाटतो. दुसरे व्यक्ती आहेत, मी असं त्यांना म्हणेल की ते चळवळीतले अधिकारी होते. इतक्या तन्मयतेने त्यांनी ते काम केलं होतं. त्या दुसरे व्यक्ती जे आहेत ते चंद्रशेखर तुरकर, की ज्यांनी मी असं म्हणेल की ही व्यक्ती जी होती, आज आपल्या दोघेही नाही आहेत, त्यांनी प्रयत्न जो केला होता, त्यांनी या सर्व प्रकारच्या महिला धोरणांची माहिती, GR सगळे असे एकत्र करून सामाजिक संस्थांना, शासनाला, सगळ्यांना दिले होते. ही 2 नावं घेणं खूप महत्त्वाचं आहे की ज्यांनी केवळ धोरणाचा विचार नाही केला तर धोरणाच्या आधारे गाईडलाईन्स तयार होतील, गव्हर्नमेंट रिझॉल्युशन्स तयार होतील, आदेश तयार होतील, या दृष्टीने त्यांनी काम केलं. आणि मला असं वाटतं की कुठल्याही धोरणाला त्याचे पाय असल्याशिवाय, ते पाय समाजापर्यंत गेल्याशिवाय त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे या दोघांची नावं घेणं मला फार महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर 2 गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटत आहेत की 1994 पासून आत्तापर्यंत जे काम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आत्ता दीपो भव म्हणतो, स्वयंप्रकाशित व्हा. तर दिसतंय असं की मी आता सगळा इतिहास सांगत नाही, पण परदीपो भव ते आत्ता दीपो भव असा जो प्रवास आहे महिलांच्या या प्रगतीचा आलेख आहे, विकासाचा आलेख आहे, मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि त्या दृष्टीने खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी महाराष्ट्रात प्रयत्न केले, नंतर राष्ट्रीय महिला धोरण झालं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्ही महिला राजसत्ता आंदोलन म्हणून जातो, तिथेही हळूहळू महिला धोरणं व्हायला लागली. तर मला असं वाटतं की असं डॉक्युमेंट असणं आणि त्याच्या आधारे शासनाने काम करायला एक मार्गदर्शन घेणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातनं एक गोष्ट मला खूप जाणवली की देवी आणि दासी ही जी कॅटेगरी होती त्याच्या जागी निश्चितपणे एक बरोबरीची पार्टनर म्हणून महिलांना जो एक त्या तऱ्हेचा हक्क आणि अधिकाराची जाणीव व्हायला लागली, ती मला फार महत्त्वाची वाटली. आणि त्यातून एक कविता पुढे निश्चितपणे आली. ती कविता अशी होती, आणि मला असं वाटतं की महिलांच्या वृत्तीचा, स्वभावाचा, त्यांच्या विचाराचा यामध्ये खूप चांगला समज पुढे येतो. ती कविता अशी होती की इतकं हित पाहू नका की मी लाचार होईल, इतकी मदत करू नका की मी परावलंबी होईल, हात द्या मला उभं राहायचंय, साथ द्या मला बरोबरीने चालायचंय.
मला असं वाटलं त्यातली जी गंमत होती ती फार महत्त्वाची होती की मला तुमच्या बरोबरीने यायचं आहे. आपल्याकडे आजही ही प्रवृत्ती आहे की ती दासी आहे, देवी आहे आणि तिला तिचं पूजन करा, पण बाकी नंतर जे काय व्यवहार होतो त्याच्यामध्ये असमानतेचा, भेदभावाचा व्यवहार होतो, तर तसं बरोबर नाही. पण मला असं वाटतं की ही कविता समर्पक आहे की महिला धोरण झाल्यानंतर आजपर्यंत महिलांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक पडत गेला आणि म्हणून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर नेमकं स्लॉट ज्या समोर येतो आपल्याला, तर मला असं कायम वाटतं की आम्ही ही पद्धत वापरताना पहिला भाग जो आहे की तळात मला काय दिसतंय, मी कार्यकर्त्याच्या नजरेतनं हे सगळं बघतोय, ज्या ज्या सरपंचांशी बोलतोय, कार्यकर्त्यांशी बोलतोय, गावातल्या लोकांशी बोलतोय, त्याच्यातनं माझं जास्त मतं तुमच्या समोर येतील. आणि म्हणून मला असं वाटतं की ग्रासरूटकडनं ते पाहणं खूप आवश्यक आहे. कायम असं म्हणतो की खालून पहिली सत्ता जी आहे, पहिलं सरकार जे आहे ते ग्रामपंचायत आहे आणि तिथून आपण वर आलं पाहिजे. थोडंसं आपल्याकडे असं होतं की केंद्र सरकार, राज्य सरकार, मग स्थानिक सरकार. आपण विचार करताना, प्रश्न सोडवताना, प्रश्नाचं धोरण ठरवताना खालून आलं तर जास्त चांगलं होतं असा आमचा अनुभव आहे. आणि त्यामुळे पंचायत जी आहे, ग्रामपंचायत जी आहे, तिथून जर आपण सुरुवात केली तर हे चांगलं होतं. त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम होतात महाराष्ट्रभर, प्रत्येक गावातून, शहरातून, वस्त्यांमधून जे चाललेलं आहे त्याच्यातल्या काही गोष्टी आपण जर पिकअप केल्या, पुढे आणल्या, तर खूप असे प्रयोग लोक करतायत की ज्यांना आपण धोरणापर्यंत आणलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं की लोकांमधून कार्यकर्ते तयार होणं. एक प्रेक्षक आलेला आहे, तो हळूहळू हळूहळू मेंबर झाला, सदस्य झाला, पुढे कार्यकर्ता कसा बनतोय याच्याकडे लक्ष देणं, या तऱ्हेने मी थोडा विश्लेषण करायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून असं सांगतोय की या सगळ्या महिला धोरणामधून आपण काय मिळवलं, त्याची शक्तीस्थळं काय, हे आपल्यासमोर मांडतो. पहिली गोष्ट अशी मला वाटते की तुम्ही आत्ताच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल, पूर्वी आम्हाला जर सुरुवात झाली ना तर महिला उमेदवार मिळणं ह्याच्याकरता खूप भटकावं लागायचं, विचार करावं लागायचं, आत्या, माम्या, काकांना सांगावं लागायचं की आता तुम्ही निवडणुकीला उभ्या राहा. पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये चित्र पाहिलं आणि पुन्हा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही खूप जवळून अनुभवली. याच्यामध्ये महिलांची स्पर्धा राजकारणात येण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर पक्षांमध्ये तुम्ही पाहाल त्या ठिकाणी सुद्धा आता तिकीट कुणाला द्यायचं ह्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होता. त्याच्याबद्दल एक पद्धती तयार करायला लागते जे आधी नव्हतं. तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये मला सगळ्यात मोठी गोष्ट ती वाटते की या अर्ध्या महिला ज्या आहेत त्या सत्तेबद्दल विचार करायला लागल्यात. सत्तेत आपण गेलो तर धोरणाचा विचार करू शकतो, ही फार महत्त्वाची गोष्ट व्हायला लागली. त्या पहिला भाग मला फार महत्त्वाचा वाटतोय की तिला आरक्षण, प्रशिक्षण, बाकी सगळं दिलं नाही दिलं तरी सुद्धा ती राजसत्तेकडे, सत्तेकडे अत्यंत होकारात्मक पद्धतीने पाहायला लागली आणि त्यात ती उतरायला लागली, उडी घ्यायला लागली. आणि अर्थातच त्याची खूप अनेकाधिक पैलू आहेत ते आपल्यासमोर नक्की मी मांडतो. पण हे व्हायला लागले की स्पर्धा वाढलेली आहे, महिला राजकारणात जोरदार येत आहेत. दुसरी गोष्ट, गाव पातळीवर गेलं ना, मला आज असं वाटतं, कोणी टीका करू शकतं याच्यावर, पण गाव चालवण्याचं काम ही गावातली महिला आर्मीच मोठ्या प्रमाणात करते. अंगणवाडी सेविका घ्या, आशा वर्कर घ्या, शिक्षिका घ्या, सरपंच घ्या, या सगळ्या महिला आता ज्या आहेत, ग्रामसंघ घ्या, मोठ्या प्रमाणात आकडेवारी देणं, गावातल्या सेवा पुरवणं, जितकं जमेल तसं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे ही महिला आर्मी जी गाव पातळीवर आहे याला मला, या आर्मीला मी चेंज एजंट असं म्हणतो की खरोखर बदलाचं काम त्या या ठिकाणी करायला लागलेले आहेत. त्यांच्या संघटना चांगल्या मजबूत झालेल्या आहेत आणि त्या तऱ्हेने शासनसुद्धा त्यांना आता मदत करतंय. हा दुसरा भाग मला खूप महत्त्वाचा वाटतो. त्याचबरोबर एकल महिला संघटना, माविम सारखी संस्था, त्याचबरोबर उमेद सारख्या संस्था, त्यांचे ग्रामसंघ आहेत, यांचं एक प्रमाण गाव पातळीवर तुम्ही गेलात की यांची नावं तुम्हाला समोर नक्की येतील की जे आता गावात ॲक्टिव्हली काम करतात, प्रत्यक्ष त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती घ्या किंवा थिएटर ऑफ रिलेव्हन्स घ्या, संविधान तुम्हाला कल्पना असेल, संविधानाचे कार्यकर्ते आता 2-2.5 हजार तयार झाले की ज्याचा प्रचार ते गावोगावी करायला लागलेले आहेत. तर ती एक फौज आपल्याकडे तयार झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून खूप मुली, आता आम्ही जिथे काम करत असतो तिथे मुली प्लेसमेंटला येत असतात, खूप मुली परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात आणि राजकारणावर खूप अभ्यास करतात. आमच्याकडे कित्येक मुली अशा आहेत की PhD आणि MS सुद्धा वेगवेगळे विषय घेऊन याचे, विशेषतः राजसत्तेचे घेऊन काम करतायत आणि मोठ्या प्रमाणात ते शिकायचं प्रमाण वाढलेलं आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की राज्यस्तरीय महिलांची एक परिषद झाली, त्रिमुक्ती परिषद, आणि ती खूप गांभीर्याने झाली. वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये 3 दिवस हाताळले गेले. ही फार चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की तिथेच आपलं एक प्रदर्शन पण आपण लावलं होतं महिला धोरणाचं. तर या विषयावरती अशा तऱ्हेने आढावा घेणं
कुठपर्यंत आपण आलो हे पाहणं त्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये झालं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व्यवस्थित झालेली होती. नंतर गाव सुरक्षा ऑडिट गाव पातळीवरती आता वाढायला लागलंय आणि मला असं वाटतं की गावातली महिला सुरक्षा असली पाहिजे, सुरक्षित असली पाहिजे, ह्याच्याकरता काम चांगल्या पद्धतीने होत आहे. तुम्हाला माहिती असेल एखाद्यास की शोधिनी नावाचा किशोरवयीन मुलींचे प्रयोग गावोगावी आता व्हायला लागले की त्या मुलींना घराबाहेर पडता आलं पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. आणि ती असं म्हणजे की ग्रामपंचायत हेच आमचं मंत्रालय आहे, त्यामुळे गावातले प्रश्न आम्ही तिथपर्यंत कसे घेऊन जाऊ शकतो हाही प्रयोग बऱ्यापैकी पुढे येतोय. त्याचबरोबर महिला आयोग आहे, पत्रकार महिला आहेत, या तऱ्हेने लोक पुढे येत आहेत. आणि तुम्हाला कल्पना असेल आता परवाच मासिक पाळी आणि त्याची रजा असावी का ह्याच्याबद्दल सुद्धा एक चांगलं चर्चासत्र झालं. म्हणजे एका बाजूला ज्यावेळेस मी गडचिरोलीला जातो तर गडचिरोलीच्या गावामध्ये कुर्मा घर हा विषय तुम्ही बोलू नका असं मला सांगितलं जातं, कारण तिथे मुलींना पाळी आली की 4 दिवस ठेवलं जातं. हे एका बाजूचं चित्र आहे, पण हे चित्र फार मोठ्या प्रमाणात नाही आहे. पण मासिक पाळीची रजा मिळावी का ह्याच्यावर चर्चा सुरू झाल्यात. मला असं वाटतं की हे खूप चांगलं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला नीट विचार करावा लागेल. पण याचबरोबर हेही लक्षात येते आता की मर्यादा स्थळ काय आहे. आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आत्ता मी जे काय पाहिलेलं आहे आत्तापर्यंतचा प्रवास, महिलांच्या विकासाचा प्रगतीचा प्रवास जो थोडा टर्न झाल्यासारखा क्लिअरली दिसतोय. आणि त्याच्यामध्ये देव दैव धर्म ह्याच्यावर खूप फोकस यायला लागला आहे, त्याचा एक विचार करावा लागेल. आणि यात बऱ्याच महिला ह्या त्याच्या वाहक होत आहेत. हळदी कुंकू आहे, बाकीचे जे कार्यक्रम आहेत, संस्कृती ही गोष्ट करेक्ट आहे, पण त्याचबरोबर अशा प्रकारचा देव आणि दैववाद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. आणि आम्हाला काम करताना सत्तेत महिलांनी यावं हे जसं असतं त्याचबरोबर हाही भाग आहे, याच्या बाबतीत काम करावं लागतं. हा पहिला भाग. लाडक्या बहिणीसारखी जी योजना आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण सातत्याने असं म्हणतो की चॅरिटी, दानधर्म करणं इथपासून स्वतःची शक्ती आता दीपोभावाकडे जाणं हे धोरणाचं काम आहे. पण पुन्हा आपण चॅरिटीकडे जातोय की काय की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही काही करू नका, हे जे काही एक स्वावलंबनाच्या विरोधाचं तत्व आहे हे वाढत चाललंय. ते निवडणुकीशी कनेक्टेड आहे असं दिसतं. याच्याने अभ्यास केले, त्याचे रिझल्ट असे आलेले, त्याचा एक विचार करायला पाहिजे. आम्ही खूप जवळून काम आता करतोय की सरपंचपती हा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे असं बोललं जातं. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये सरपंचपती, नगरसेवकपती, नगरसेविकापती हा जो काही प्रकार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आता समाज मान्यता जी आहे ती का एवढी आली हा विचार करायला पाहिजे. आम्ही असं म्हणतोय की ग्रामसभेमध्ये किंवा पहिल्याच सभेमध्ये निवडून आल्यानंतर हे म्हटलं पाहिजे की अशा प्रकारचा प्रॉक्सी गव्हर्नन्स किंवा या तऱ्हेचं सरपंच चालणार नाही असं गाव का म्हणत नाही. आणि हा एक मोठा प्रश्न आहे, ज्याच्याबद्दल आम्ही झुंज देतोय, काम करतोय. त्याचबरोबर बजेटमध्ये महिलांना फारसं स्थान दिलं जात नाहीये, ह्याचा एक विचार करण्याची खूप गरज आहे की आपण तिला सत्तेत का आणली, तिला सगळं समजावून सांगायला लागलो, पण बजेटमध्ये तिला अधिक स्थान कसं मिळेल ह्याच्यावर आता माविम सुद्धा काम करतोय, आम्हालाही खूप काम करावं लागतंय. परंतु हा महत्त्वाची गोष्ट आहे की नियोजन आणि बजेटिंगमध्ये महिलांचं स्थान कसं वाढेल इथे पुरेसंही नाही आहे, ते करण्याची गरज आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की समान संधी मिळावी, सन्मान तिला मिळाला पाहिजे, सत्तेत वाटा तिला मिळाला पाहिजे, संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे. ह्याच्याबद्दल सुद्धा आपण काही पावलं पुढे आलोय, पण काही गोष्टी आपल्याला खूप करायच्या बाकी आहेत, ते करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला कल्पना असेल की गेल्या आठवड्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडे एक डेलिगेशन गेलं होतं आणि त्यांनी पुरुष आयोग व्हावा अशी मागणी आपल्याकडे केली होती. मला असं वाटतं की हे चित्र जे आहे ना ते आपण समजून घेतलं पाहिजे की आम्हाला पुरुष आयोग पाहिजे अशी मागणी करणारी मंडळी कुठून आली, कोण आली. आणि हे महिला आयोगाला जाऊन तसे भेटले नाही, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटले आणि हा आयोग आमच्याकडे पाहिजे. त्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येते की काही वकील मंडळी आहेत, त्यांना एक वेगळा विषय काहीतरी लागतो आणि त्या वेगळा विषय घेऊन थोडी कमाई पण वाढते. तर हे पण एक सुरू झालेलं आहे, त्याची आपण नोंद घेतली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करण्याची आवश्यकता आहे. पारलिंगी आणि लिव्ह इन रिलेशनशिप याच्याबद्दल आपल्याकडे जागृती फार थोडी वाढते. म्हणजे गाव पातळीवर मी काही मिटिंग घ्यायला गेलो तर लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल अजिबात बोलू नका असं महिलांचं म्हणणं होतं. का बोलू नका तर ते अयोग्य आहे, तो विषय पण महत्त्वाचा नाही आहे. मला असं वाटतं हे अजूनही आपल्याकडे खाली गाव पातळीवर जाण्याची खूप आवश्यकता आहे, याच्याबद्दल चर्चा करायची सुद्धा महिलांची तयारी नाही आहे. त्याचबरोबर मला संधी स्थळं पण खूप दिसत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आता ऐकलं असेल जातमुक्त गाव सौंदाळा आता परवा डिक्लेअर झालं, खूप लोक तिकडे जात आहेत आणि त्यांनी खूप पद्धतशीरपणे ते काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या लोकांनी मदत केली त्यांच्याशी आमचं बोलणं होतंय. असं गाव पातळीवरची जी कामं चाललेली आहेत त्याला आपण महाराष्ट्र जातमुक्त कसा होईल या दृष्टीने काय करू शकतो. ऊर्जादायी गावं ज्या ज्या ठिकाणी सरपंच आता काम करतायत
की ऊर्जा स्वतः तयार करून ते आता इतर ठिकाणी इतर गावांना विकतायत. अशी गावं आता साताऱ्यामध्ये तयार होत आहेत. विधवा सन्मान झाला पाहिजे असं सोलापूरमध्ये जे प्रयत्न चालले आहेत, मला वाटतं हे आपण पुढे आणले पाहिजेत. वसुंधरा पुरस्कार मिळवणारी गावं आता आमच्या सोबत काम करतायत आणि खूप चांगल्या तऱ्हेने काम करतायत. तर अशा तऱ्हेचे जे काही प्रयत्न आहेत, ह्या प्रयत्नांना आपण उजाळा देऊन प्रत्यक्ष धोरण पातळीवर कसे आणता येईल याचा एक विचार करण्याची गरज आहे. ही एक मोठी संधी आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की राष्ट्रीय महिला आयोग जो आहे ते महाराष्ट्राकडे खूप आशेने पाहतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम ते विचारत असतात आणि महाराष्ट्र जे करेल ते आपण राष्ट्रीय पातळीवर करू शकतो का याच्याबद्दलची खूप चर्चा, खूप विचारणा होते. त्याचा एक विचार आपण करायला पाहिजे. नंतर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की महिलांना सातत्याने बोलवलं जातं, शिबिरे घेतली जातात, पण पुरुषांबरोबर काम करण्याची खूप गरज आहे. आणि आमचं एक घोषणा आहे, सावित्री दिशे घरोघरी ज्योतिबांचा शोध जारी, हे खूप गरजेचं आहे. खूप पुरुषांबरोबर बोललं पाहिजे, कारण हा प्रश्न जो तयार झाला आहे असमानतेचा, भेदभावाचा, हा पुरुषांबरोबर बोलूनच सुटणार आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची गरज आहे. या तऱ्हेने आम्ही आमच्या गावांमध्ये ज्योतिबा आघाड्या या मावी मित्र सारखी संकल्पना राबवली आहे. पुण्यामध्ये काही गट असे आहेत की पुरुषांबरोबर खूप संवादाचं काम करतात, पुरुष संवादाचं काम करतात, पुरुषांचे प्रश्न काय ते समजून घेतात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हा संवाद होणं याचा प्रयत्न करण्याची खूप गरज आहे. एक चांगली गोष्ट आपल्याकडे झाली जी इतर ठिकाणी दिसत नाही, ते म्हणजे महिला सरपंच खूप आता ट्रेनिंगचं काम करतात. जे आता माजी झालेल्या आहेत पण 5 वर्ष खुर्चीत बसलेल्या होत्या आणि यशदासारखी संस्था त्यांना पुढे प्रशिक्षक म्हणून घेते आणि ही संख्या 1000-1200च्या आसपास आहे. मला असं वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की त्या अधिक चांगल्या प्रकारे ते प्रशिक्षण देऊ शकतात. आणि मला असं वाटतं की बाई ज्यावेळेस सत्तेत येते त्यावेळेस तिला बारीक बारीक टॅक्टिक सांगण्याची गरज असते. नुसतं तत्त्वज्ञान सांगून जमत नाहीये आणि ते हे काम उत्तम प्रकारे करतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर भटक्या विमुक्त महिला असतील, आदिवासी महिला, ऊसतोड कामगार महिला यांचे सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. लोक पुढे येत आहेत, त्याचा एक आपण विचार करून त्यांची नोंद घेतली पाहिजे. बऱ्याचशा उच्चपदस्थ महिला, तुम्हाला सांगतो, महिला राजसत्ता आंदोलनाचं काम सुरू होताना आम्ही 20-22 जे काही बदल करू शकतो धोरणांमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला मदत झाली की IAS ऑफिसर ज्या महिला होत्या त्यांची. आजही आम्हाला अशा तऱ्हेच्या महिला मदत करतात की ज्या सातत्याने 6 नंतर आपला वेळ असेल, पण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना सुद्धा हे वाटतं, प्रशासनातल्या महिला त्याच्यात पुढे येतात आणि मदत करतात. त्याबरोबर बचत गटांची संख्या जी मोठी वाढलेली आहे, बचत गट ही गोष्ट आता इथूनच आम्हाला पंचायतमध्ये कॅन्डिडेट मिळतात असं आम्ही म्हणेल. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे की लिडरशिप तयार व्हायला गाव पातळीवर बचत गट ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे, खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. त्याच्यातनं सामाजिक संस्था सुरू झालेल्या आहेत, पतपेढ्या सुरू झालेल्या आहेत. तर गाव पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत आणि प्रत्यक्ष ज्या कमिट्या आहेत त्याच्यामध्ये महिला खूप जायला लागल्यात. त्यामुळे बचत गटांना खरंच सॅल्यूट, ते खूप चांगलं काम करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तरुण मुली खूप राजकारणात यायला लागल्या. त्यामुळे शिक्षण वाढलेलं आणि वय कमी झालेल्या अशी मंडळी आता राजकारणात येतात महिलांची, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि त्या गावातल्या प्रश्नांचा क्रम पण बदलत आहे, आम्ही खूप जवळून पाहतोय, त्याचा अभ्यासही वेगवेगळे करतोय. हे एक चांगलं आहे. मला असं वाटतं की पक्षात सुद्धा आता महिलांची गर्दी चांगल्या तऱ्हेने वाढायला लागली, तिथेही नोंदी वाढवायला लागल्या आणि तिथे पक्षाबरोबर सुद्धा काम करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या संधी आहेत ज्याच्यात आपण पुढे काम केलं पाहिजे. धोकास्थळ जर म्हणाल तर मला असं वाटतं की महिलांच्या चळवळी ज्या आहे त्याला फारसं पोषक वातावरण तयार करण्याची खूप गरज आहे. तर आत्ता दिसतंय असं, तर महिला राजसत्ता आंदोलन किंवा हे जे आपलं महिला शेतकऱ्यांबरोबर काम करणारी मंडळी आहेत यांना तसं अजून पोषक वातावरण धोरणांकरता मिळत नाही, हे करण्याची खूप आवश्यकता आहे. त्याचबरोबर समरसता हा एक नवीन कल्पना जी आली आहे. गुजरातला मी गेलो होतो, गुजरातमध्ये समरसता पंचायत नावाचा प्रकार सुरू झाला आहे, जो खूप वाईट आहे. म्हणजे विरोध करायचाच नाही, बिनविरोध निवडणुका घ्यायच्या आणि बिनविरोध निवडणुका जर घेतल्या तर सरकार त्यांना 7 लाखाचं बक्षीस देतं त्या गावाला. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. समानतेच्या पातळीवरती महिला धोरण सुरू झालं आणि ते समरसतेच्या मुद्द्यावर जर गेलं आणि त्याच्यामध्ये असं जर म्हटलं की गावात निवडणुका झाल्या नाहीत तर दंगे होत नाहीत, अमुक होत नाही, हे काही बरोबर नाही. महिला जर निवडून येईल त्या ठिकाणी 10 लाख रुपये दिले जातात. तर हे जे काही धोरण गुजरातचं आहे ते धोरण तिथेच थांबवलं पाहिजे आणि लोकशाही टिकवायची असेल तर अशा समरसता पंचायती काही बरोबर नाही, हा धोका आहे असं मला वाटतं. त्याचा एक विचार आपण करायला पाहिजे. संविधान की मनुस्मृती, मला असं वाटतं ह्यात प्रश्नच नाहीये की संविधानाला आपण पुढे कसं घेऊन जाऊ शकतो, ती ताकद कशी वाढवू शकतो, ह्याच्या चर्चा खूप वाढल्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये प्रवक्त्या महिला वाढणं खूप आवश्यक आहे. तुम्ही टीव्हीवर जर बातम्या देताना चर्चांमध्ये पाहिलं तर प्रवक्त्या महिला तशा अजून वाढलेल्या नाही आहेत. तुम्ही खास इलेक्शनच्या काळात निरीक्षण करा, महिला खूप कमी असतात.
त्यामुळे त्या दृष्टीने आपण काय करू शकतो याचा पक्षांच्या बाबतीत विचार करायला पाहिजे. महिलांची विंग सर्व पक्षांमध्ये दुय्यम आहे. आम्ही सर्वपक्षीय महिला संवाद गट एक चालवतो. लक्षात असं येतं की प्रत्येक पक्षाची महिला विंग दुय्यम आहे. जसं आपल्या घरात आहे, समाजात आहे, तेच पक्षात आहे आणि ते करण्याची खूप आवश्यकता आहे. की एका बाजूला आपण आरक्षण देतोय, राजमान्यता देतोय, पण समाज मान्यता, पक्ष मान्यता मिळण्याची खूप गरज आहे. त्याच्यावर खूप काम करायला पाहिजे. पॉश सारखा जो कायदा आहे हा कायदा पक्षांना का लागू नाहीये अशा प्रकारच्या तक्रारी खूप येत असतात आमच्याकडे लैंगिक हिंसाचाराच्या. तर ते करण्याची खूप गरज आहे. आणि स्वतःचं प्रत्येक पक्षाचं महिला धोरण या महिला धोरणाच्या अगोदर त्यांनी जर तयार केलं तर त्याची पण खूप आवश्यकता आहे. त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करतोय की हे व्हायला पाहिजे, पण फारसं त्याला रिस्पॉन्स नाही आहे. त्यामुळे आपण हे करण्याची खूप आवश्यकता आहे. आरक्षण मिळालं, पण माझं असं मत आहे की 90% 95% महिला राजकारणात येतात, पंचायतीत जातात, पंचायत समितीत जातात, नगरपालिकेत येतात, पण मोठ्या प्रमाणात यू टर्न आहे. जातात आणि पुन्हा स्वयंपाकघरात येतात, जातात आणि पुन्हा स्थितीत जातात. हे मला असं वाटतं की महाराष्ट्र एक दिशा देऊ शकतो की हा यू टर्न थांबेल. आणि त्याचबरोबर त्यांची व्हर्टिकल मॉबिलिटी जी आहे म्हणजे वरती त्या जात आहेत, ग्रामपंचायतीला होत्या, पंचायत समितीला गेल्या, जिल्हा परिषदेला गेल्या, असं होण्याची खूप आवश्यकता आहे. म्हणजे पुरुषांचं जसं एक पॉलिटिकल करिअर प्लॅन असतं तसं महिलांना ते करता येत नाही. कारण सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यात आणखी एक जबाबदारी आली राजकारणाची, बचत गटाची होती, आणखी एक आली. तर मला असं वाटतं की बाकीच्या जबाबदाऱ्या कमी करून, आणि खूप महिला चांगलं काम करतात असा आमचा अनुभव आहे, खूप संवेदनशील त्याने काम करतायत, पण त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कमी करून यात कसं येता येईल पाहायची गरज आहे. नाहीतर युटर्न नावाची जी गोष्ट आहे की महिला आल्या, 5 वर्ष काम केल्या आणि थकून पुन्हा, ही समाजाची हार आहे, महाराष्ट्राची हार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे मुद्दे आपण लक्षात घेऊन जर पुढे गेलो तर मला असं वाटतं की 3-4च मुद्दे मी सुचवतो की महिला बरोबर काम करताना पुरुषांबरोबर गावागावात काम करण्याची खूप गरज आहे. महावीर मित्र, ज्योतिबा आघाडी, ज्योतिबा मित्र जे काय असेल त्या दृष्टीने मोठं धोरण आपण काही करू शकतो का, कार्यक्रम करू शकतो का, ते करण्याची खूप आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की खूप उपक्रम चाललेले आहेत, पण शासनाला चांगल्या उपक्रमांची फार तशी आसुसलेली नाही आहे. बेस्ट जे प्रॅक्टिसेस आहेत, गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस आहेत, हे सगळे एकत्र करून त्याची बँक करून ते धोरण पातळीवर कसे घेऊन जाऊ शकतो. मी उदाहरण सांगतो. आम्ही ग्रामपंचायत दर्शन नावाचा कार्यक्रम घेतो की गावातल्याच महिलांनी गावातील पंचायत नीट आतून साक्षर व्हायचं बघायची. खूप वेळा शासनाबरोबर बोलणी चालू आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की जे गाव पातळीवर, वस्ती पातळीवर, शहर पातळीवर होत आहेत. त्या सगळ्या एकत्र करून आपण जर पुढे आणल्या तर मला असं वाटतं की पुढे जायला त्याची खूप मदत होऊ शकते. सगळ्यात शेवटी एकच पॅराग्राफ वाटतो, मी खूप वेळ घेतला. मला असं वाटतं की आपण हे सगळं काम करत असताना आम्ही एक कोर्स घेतो, त्याला बापू जाधव असं म्हणतो, की बाजाराचं वर्चस्व, पुरुषत्वाचं वर्चस्व, जातीचं वर्चस्व, धर्माचं वर्चस्व आणि वर्गाचं वर्चस्व हे सगळे मिळून महिलांना अडवतात, महिलांमध्ये भेदभाव करतात. त्याला मी बापू जाधव म्हणतो. बाजार, पुरुष सत्ता यांचं वर्चस्व, जातीचं, धर्माचं आणि वर्गाचं हे सगळे मिळून जे वर्चस्व आहे ह्याच्यासोबत आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळे लीला शहांची एक कविता आहे, की कविता भाषेपासून सुरुवात करायला लावते. त्यातलं एकच कळवं मी या ठिकाणी वाचतो, कारण वेळेचा प्रश्न आहे. त्यांनी असं लिहिलं की तो आणि ती याच्यात फरक कसा झाला भाषेमध्ये सुद्धा. त्या अशा म्हणतायत की कधी काळी पुरुषांनी शब्दकोश लिहिला, पुरुषवाचक शब्दांना मोठा आशय दिला, त्यांच्या ज्ञानापुढे सगळे वाकले टिपले, स्त्रियांचे तर माथेच झुकले. पण आता वाटते ते जरा चुकले, ऐका ते शब्द. ती माती तो मळा, ती गुंज तो तोळा, ती टेकडी तो पर्वत, ती वहाळ तो तलाव, ती खिचडी तो पुलाव, ती ताल तो ख्याल, ती झोपडी तो महाल, ती बंदूक तो रणगाडा. मला असं वाटतं ही खूप मोठी कविता आहे, पण ही जी भाषा आहे इथपासून बदलण्याची गरज आहे. आणि महिला धोरणाने याची सुरुवात खूप चांगली केलेली आहे. त्यामुळे महिला धोरणानंतरची जी झाली, मला असं वाटतं त्या महिला धोरणांना खूप जान देण्याची गरज आहे. पहिलं महिला धोरण जे आहे ते खूप चांगलं आहे आणि त्याला धरून आपण पुढे जाऊ शकलो तर अशा गोष्टी खूप आपण लोकांकडनं घेऊ शकतो आणि त्या तऱ्हेने आपला पुढचा व्यवहार काय असेल ते सरकारला आपण देऊ शकतो. तर मला असं वाटतं की महिला धोरण 1994 त्याचा हा आढावा घेऊन हे सगळं, माझी विनंती अशी आहे आयोजकांना, हे सगळं महाराष्ट्रभर आम्ही पण करू, तुम्ही पण करा, पण त्याचं एक स्लॉट अनालिसिस करा. पण मला असं वाटतं की आत्ता काय केलं पाहिजे याच्याबद्दलचा एक आराखडा आपल्यासमोर मांडलाय आणि हा आराखडा आपण मंत्रालयाला राष्ट्रीय महिला आयोगाला, महिला आयोगाला द्यावा. तसं जर झालं तर आपण नक्की पुढचं पाऊल टाकू. धन्यवाद.
धन्यवाद भीमभाऊ. भीमभाऊच्या मांडणीतून हेच लक्षात आलं की फक्त राजकीय इच्छाशक्ती नाही तर सामाजिक इच्छाशक्ती पण हवी आपल्याला. कायद्याचं पाठबळ कितीही असलं तरी पण आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती पण अनुकूल हवी आणि त्याच्याकरता समाजामध्ये पुरुषांमध्येही या गोष्टी सगळ्या रुजायला हव्यात. मी पुढच्या मांडणीकरता आमंत्रण करते हसीनाजी यांना. सभी साथियों को जिंदाबाद. मैं मराठी नहीं बात कर सकती, मेरा मराठी बहुत कमज़ोर है तो आप मुझे माफ़ करिएगा. पर मैं हिंदुस्तानी में बात करूंगी और शायद थोड़ा बहुत बम्बैया में. तो मुझे यहाँ पे बात करने के लिए कहा गया है कि मैं अल्पसंख्यक समुदाय और ख़ासतौर पे अल्पसंख्यक महिलाओं के बारे में बात करूँ. बात करने से पहले एक दो लाइन शुरू करते हैं. आप सब भी जानते हैं ये गाना, तो खुद को बदल तभी तो ज़माना बदलेगा. तो मुँह खोलेगी तभी तो ज़माना बदलेगा. तो अब ये खुद को जो बदल है वो कौन बदलेगा. मतलब अगर मैं अपनी ज़ुबान खोलती हूँ, मैं अपनी आंखें खोलती हूँ, मैं अपने सर का आंचल को परचम बनाती हूँ और मैं अपने परिवार से लड़कर मैं घर से बाहर निकलती हूँ, तो मुझे कौन सपोर्ट करेगा. कौन है मेरे सामने जो मुझे कहेगा कि ठीक है आपके घर में हिंसा है, आपके घर में पितृसत्ता है, आपके घर में डिस्क्रिमिनेशन है, तो हम हैं आपके साथ में, आपको सपोर्ट करेंगे. तो वो जो हम है वो कौन है. और यही सवाल आज हमारे बीच में है. आप सभी को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की मुबारकबाद. और ये अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर ये चर्चा रखी है और यही चर्चा मुझे लगता है कि बहुत ज़रूरी है. इस तरह के दिन जो है वो हमें सबको याद दिलाता है कि हम क्या बात करने वाले हैं, अच्छा हम क्या समझने आज के माहौल में, आज का जो वातावरण है उसमें हम महिलाओं के मुद्दों को आज हम क्या समझ रहे हैं उसके बारे में बात कर रहे हैं. तो कोई भी परिवार अगर किसी भी महिला के ऊपर हिंसा करता है तो वो महिला कहाँ जाती है. सरकार के पास जाती है, राज्य के पास जाती है, अपने एरिया के कॉन्स्टिट्यूंसी में पुलिस स्टेशन के पास जाती हैं, मदद मांगती हैं, स्टेट मशीनरी के पास जाती हैं अपनी शिक्षा के लिए, अपने आर्थिक व्यवस्था अपने आर्थिक सपोर्ट के लिए, अपने आप को छत के लिए. तो ये स्टेट के पास जाती है. पर स्टेट कौन है. क्या स्टेट महिलाओं के लिए आज पूरी तरह से तैयार है सपोर्ट करने के लिए. आज देखिए महाराष्ट्र में हमारे पास में कितने शेल्टर होम हैं. आज हमारे पास में महिला अपने राज्य में यंग लड़कियां, यूथ जो है, जो अपने परिवार से अब किसी न किसी कारण से वो घर से निकल गई है, लेकिन उसको उस घर में नहीं रहना है तो वो कहाँ रह सकती है. ऐसा सपोर्ट सेंटर हमारे पास है क्या. तो ये बड़ा चुनौती वाला समय है कि हम बात कर रहे हैं. भीम ने बहुत बढ़िया तरीके से बात की. आई एम नॉट गोइंग टू रिपीट फॉर द भीम्स प्रेजेंटेशन. तो 94 का जो वुमेन पॉलिसी है, महिला धोरण है, और वो बहुत ही आइडियल धोरण है, बहुत बढ़िया, बहुत बेहतरीन पॉलिसी है. अगर वो पॉलिसी को इम्प्लीमेंट किया होता और उस तरह से काम किए होते आज तक के, तो मुझे लगता है कि हमारा 70-80% जो है, जहाँ पे महिलाओं के बहुत सारे ऐसे मुद्दे हैं, हम काफ़ी हद तक के हम रिजॉल्व किए होते हैं. लेकिन 4 धोरण हमारे पास में आए हैं और जो सबसे बेस्ट जो धोरण है वो 94 का है, जिसमें बहुत सारे मुद्दों के बारे में बात की गई है. देखिए 94 में जब ये धोरण आया था तब आप सबको याद है कि 92 में एक दंगा भी हुआ था. इस देश में एक बहुत भयानक दंगों की परिस्थिति में हम लोग रहे थे और बम्बई जल रहा था. देश में एक ऐसा मानवाधिकार का उल्लंघन हो रहा था, डेमोक्रेटिक को पूरी तरह से बदल कर कुछ और ही वे में जा रहा था. तो और उस वक्त ये धोरण आया था महाराष्ट्र में, जो सबसे पहला राज्य था. और इस धोरण ने जो बातें रखी थी, उन्होंने उस धोरण के अंदर कहा था कि सभी महिलाओं को जो गांव में रहती है, शहर में रहती हैं, अलग अलग बस्ती में रहती हैं, उन सबको क्या क्या फैसिलिटी मिलनी चाहिए. और फिर इस धोरण में ख़ास तौर पे ये भी कहा गया था कि जो इस राज्य में जो शोषित समुदाय हैं, जो जाति से, धर्म से, वर्ग से जो सबसे ज़्यादा कमज़ोर है, और उसके लिए धोरण का क्या प्रोटेक्शन मिलेगा, क्या सपोर्ट मिलेगा.
जिसके ऊपर काफ़ी डिटेल्स में उन उस धोरण में कहा गया था कि स्वास्थ्य को लेकर जो है वो एक सपोर्ट मिलेगा, जहाँ पे महिलाएं जो है उसको हर एक तरीके की स्वास्थ्य की मदद मिलेगी, जानकारी मिलेगी, उसको सपोर्ट मिलेगा। अब जानते हैं कि 92 के दंगों के बाद में हमारे देश हमारे विदेश में भी और राज्य में भी एक तरीके से फोर्सिबल समूह बनाया गया, फोर्सिबल गेटवाइजेशन किया गया, जहाँ जो लोग मिक्स रहते थे उनको वहाँ से अपनी जाति और धर्म से निकलकर भगाकर या उनको मारकर उनको डराकर निकाल दिया गया, और वो एक ऐसे समूह में जाके रहने लगे जहाँ उन्हें लगा कि ये अपने लोग हैं, शायद मेरी जान बच जाएगी। तो वहाँ जहाँ पे गेटोज़ बना, जिसको मुसलमान गेटोज़ बोलेंगे, आप कहेंगे मुमरा जैसा एरिया है या गवंडी जैसा एरिया या और भी ऐसे एरियाज़ हैं, मीरा रोड है या और भी महाराष्ट्र के अंदर अलग अलग जगह हैं, पर उसमें इस धोरण का इम्प्लीमेंट जो है वो फेलियर रहा है। जैसे कहा गया है कि जहाँ पे मुसलमानों का पॉपुलेशन है, हम सबके अनुभव से वहाँ पे अगर मुमरा की अगर बात करें तो मुमरा में आज के समय पर कम से कम 18-20 लाख का पॉपुलेशन बढ़ा है की तरफ है। कागज़ में कुछ और है, हमारी संख्या में हमारी जानकारी अलग है। लेकिन वहाँ पे क्या है, वहाँ पे कितने सरकारी अस्पताल हैं, क्या वहाँ पे कितना सेकेंडरी स्कूल्स है, क्या वहाँ पे सरकारी कॉलेज कितनी है, वहाँ पे सरकार इतने बड़ा 20 लाख के पॉपुलेशन में क्या शेल्टर होम है, क्या सरकार का लाइब्रेरी सेंटर है, क्या सरकार का कम्युनिटी सेंटर है। तो ऐसी कुछ भी अगर फैसिलिटी नहीं होती है तो फिर ये विमेंस पॉलिसी जो है वो किसकी बात करती है, वो किसके बारे में बात करती है? क्योंकि विमेंस पॉलिसी में तो कोई डिस्क्रिमिनेशन नहीं है। जिसने भी 94 में ये धोरण बनाया उसने तो ये नहीं कह के बनाया ना कि ये पर्टिकुलर इस कम्युनिटी के लिए, पर्टिकुलर उस कम्युनिटी के लिए है। लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन जो है वो कितने हद तक कि कितने लोगों को उसका फ़र्क पड़ा। तो हम लोग 92 से देखते आ रहे हैं कि इस महिला धोरण का इम्पैक्ट जो है, जहाँ पे एक बहुत अच्छा पॉलिसी जिसके बारे में बहुत लंबी चर्चा भी थी मुंबई की और महाराष्ट्र के सभी संगठनों के बीच में कि इसको कैसे इम्प्लीमेंट करें, लेकिन उसमें उसका इम्प्लीमेंटेशन करने में यही राज्य है जिसने पहले अपने आप को क्लेम किया कि हम पहले स्टेट हैं, यही राज्य फेल भी हुआ कई तरह पर। ये राज्य कई जगह पे फेल भी हुआ है। दूसरी बात है कि अगर हम सच्चा कमेटी की रिपोर्ट देखें, आप में से साथियों को शायद नहीं पता हो, मतलब मैं ऐसे अज्यूम नहीं करती कि सबको नहीं पता होगा, लेकिन मैं सिर्फ जानकारी के तौर पे कही कि शायद किसी को ना पता हो। राजेंद्र सच्चर कमेटी की रिपोर्ट जो है 2005 में मनमोहन सिंह की सरकार ने बनाई और उन्होंने कहा कि पूरे देश के मुसलमानों के बारे में बताइए कि उनकी क्या सिचुएशंस है, उनके शिक्षा की क्या हालत है, आर्थिक क्या हालत है, स्वास्थ्य के लेवल पे क्या हालत है, नौकरी किधर मिल रही है, किस तरीके का उनके साथ में मुसलमानों के साथ क्या क्या व्यवहार है, क्या क्या अनुभव है। तो राजेंद्र सच्चर कमेटी की रिपोर्ट, ये सरकारी रिपोर्ट है, उस रिपोर्ट में लोगों ने साल भर काम करके हम सबसे बातचीत करके एक रिपोर्ट को पेश की 2005 में और ये पार्लियामेंट में पेश की और इसको कहा कि इसमें इस रिपोर्ट में ऐसे कहा गया था कि जहाँ पे मुसलमानों का एक बहुत बड़ा जहाँ पॉपुलेशन रहता है वहाँ पर उन्हें सबसे ज़्यादा हेल्थ को लेकर, एजुकेशन को लेकर सबसे ज़्यादा वहाँ पे सपोर्ट की कमी दिखाई देती है। तो तीसरी बात ये है कि जहाँ मुस्लिम इलाका है वहाँ पे सफाई कामगार जो है उसकी संख्या सफाई के लेवल पे बहुत कम दिखाई देती है। तो मिथ ऐसे बन जाता है कि वो लोग गंदे रहते हैं, उनको गंदे रहने की आदत है, वो सफाई नहीं करते। लेकिन कामगार जो सफाई कामगार जो है वो ऐसे इलाके में पहुँच ही नहीं पाते। राजेंद्र सच्चर कमेटी कहते हैं कि मुसलमानों का बहुत बड़ा पॉपुलेशन जो है वो चाहता है, मुसलमानों का एक ऐसा पारिवारिक लेवल पे चाहता है कि वो फैमिली प्लानिंग करे, चाहे वो धर्म के अंदर या धर्म के राजगुरु, चाहे धर्म के राजनेता, चाहे कुछ भी कहे, पर वो फैमिली प्लानिंग में बिलीव करते हैं, जाना चाहते हैं। लेकिन फैमिली प्लानिंग के लिए जब जाते हैं उनको तो उन बहुत सारे परिवारों ने जाकर फैमिली प्लानिंग की है और चुपके छुपाते हुए की है। तो ये कॉन्सेप्ट भी उन्होंने बताया कि ये भी सच बात नहीं है कि वो फैमिली प्लानिंग के लिए तैयार है। राजेंद्र सच्चर कमेटी कहते हैं कि महाराष्ट्र में विमेन पॉलिसी होने के बावजूद भी इस देश का जो सबसे बड़ा जो अल्पसंख्यक मुस्लिम समुदाय है, इस पॉलिसी का उसको कोई लाभ नहीं होता। एग्जाम्पल के तौर पे बचत घर,
बचतगढ़ के बारे में माविम संगठन से हमने काम किया था साथ में, और हमारी दोस्त यहाँ पर है, आप जानते हैं, उन्होंने बचतगढ़ के ऊपर बहुत काम किया है कुसुम में। लेकिन बचतगढ़ में मुसलमान महिलाओं की संख्या ना के बराबर थी, अभी है ना के बराबर थी। ये 90 से लेकर 2000 से लेकर 2000 मतलब कम से कम 20-25 साल तक के बचतगढ़ में मुसलमान महिलाओं की संख्या ना के बराबर थी, इक्का दुक्का कहीं भी नहीं। जब बचतगढ़ के लोगों से बात करते थे, संगठन से बात करते थे कि मुसलमान औरतें आपकी बचतगढ़ में क्यों नहीं है, जिस गांव में जिस जगह पे आप काम करते हैं वहाँ तो वो पॉपुलेशन है, लोग रहते हैं, तो आपके पास में महिलाएं क्यों नहीं हैं? तो सब प्रश्न उधर वहाँ से जवाब आता था कि वो महिलाएं घर से बाहर निकलती नहीं, इसके लिए वो बचतगढ़ में पर है ही। दूसरी बात है कि बचतगढ़ में पैसा जमा करके जो सूद मिलता है, इंटरेस्ट मिलता है, मुसलमान समुदाय जो है वो सूद नहीं लेता है, इसके लिए वो बचतगढ़ में आते नहीं। तो इसके बहुत सारे बातचीत इस तरह के अनुभव है। अब सच बात तो ये है कि जब माविम के साथ में 2005 और 6 के बाद में सच्चर कमेटी की रिपोर्ट ने महाराष्ट्र में एक स्टडी ग्रुप बनाया, और स्टडी ग्रुप का इंस्ट्रक्शन था कि बचतगढ़ में मुसलमान औरतें होनी चाहिए। और मुझे याद है 2007 में कि 8 में जब कांग्रेस की सरकार थी तो उन्होंने 34 करोड़ का कुछ अमाउंट जो है, जिसका मैं हिस्सा थी स्टडी ग्रुप में, उन्होंने कहा था कि मुसलमान महिलाओं को बचतगढ़ में शामिल करो और उनका संगठन, उनका नाम होना चाहिए। ये एक बहुत बड़ा राजेंद्र सच्चर कमेटी की रिपोर्ट से ये मुद्दा बाहर आया। लेकिन विमेन पॉलिसी ऑलरेडी थी हमारे पास में, और हमारे पास में वो सरकार भी थी जिसने विमेन पॉलिसी को हमारे सामने प्रेजेंट किया, लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ, अमल बजावनी नहीं हुई। अमल बजावनी का एक इंस्ट्रक्शन जो है वो राजेंद्र सच्चर कमेटी की रिपोर्ट से हुआ। तो मुद्दा इधर है कि बचतगढ़ में महिलाएं क्यों नहीं पहुंचती है। महिलाएं तो बहुत जगह पे नहीं पहुंचती है। मुसलमान औरतों की संख्या, मुसलमान औरतों के विचारधारा, मुसलमान समुदाय के अंदर का जो भी विचारधारा है उसके ऊपर एक अलग मुद्दा है, उस पर काम करने की ज़रूरत है। और वो मुश्किल भी बात है, ऐसे नहीं कि वो नहीं नामुमकिन वाली बात है। मैं पिछले 35 साल से ज़्यादा उस समुदाय के साथ काम करती हूँ जहाँ पे मुसलमान औरतें मुसलमान समुदाय के बीच, लेकिन किस तरह से और कैसे और कौन सी भाषा और कौन से बॉडी लैंग्वेज से काम किया जा सकता है, और क्या अनुभव लेके काम किया जा सकता है, कितना अंदर जाके उनके साथ बैठ के काम किया जा सकता है, ये हमारे इंटरेस्ट के ऊपर है, ये हमारी विलिंग के ऊपर है। तो ये भी हमें नज़र आया कि विलिंग जो है वो भी हमें बहुत कम है, क्योंकि सरकार की पॉलिसी तो बन चुकी थी फ्लोरल, लेकिन ये जो संगठनों के साथ में जो काम करने वाले जो लोग हैं, उनके अनुभव जो है वो बहुत इंपॉर्टेंट लगते हैं इस पॉलिसी को इम्प्लीमेंट करने के लिए और स्टेट के साथ स्टेट के साथ काम करने के लिए। ये बहुत बड़ा अनुभव हमारे सामने आया। दूसरी बात है कि एजुकेशन के बारे में पॉलिसी ने बहुत सारी चीज़ों पे बताया कि शिक्षा को लेकर, फेलोशिप को लेकर, आंगनवाड़ी से लेकर प्राइमरी और सेकेंडरी और हायर एजुकेशन को लेकर, जो सबसे ज़्यादा कमज़ोर तबका है, जो सबसे ज़्यादा कमज़ोर धर्म से, जाति से जो कमज़ोर है, जो वीकर सेक्शन से इकोनॉमिकल, पॉलिटिकल एंड सोशल लेवल पर, ये धोरण उनके लिए भी काम करेगा और उसके लिए भी एक सपोर्ट स्ट्रक्चर बनेगा। पर एक्चुअली हमारे अनुभव में देखा कि इस धोरण में मुसलमान समुदाय के लोगों को मदद बहुत कम मिली है, या ना के बराबर भी कह सकते हैं। और इसमें बहुत बार ऐसे बोला जाता है, एक मिथ है, एक गलतफहमी है कि वो लोग पहुंचते ही नहीं हैं। वो लोग नहीं पहुंचेंगे, उनको उन तक पहुंचने के लिए लोगों को उनके दरवाजे तक जाना पड़ेगा, क्योंकि जानकारी और रीच आउट करना बहुत ज़रूरी है। जो रीच आउट और जानकारी ना सरकार का मंशा है और ना ही कुछ ऐसे लोगों का मंशा होता है जहाँ पे मुसलमान समझ में नहीं आते। तो एजुकेशन अभी हमारे पास में जो विमेन पॉलिसी में जो लिखा, जितना किया गया था, तो सरकार ने क्या किया, अभी आप सबको पता है कि ऋतु दीवान और बहुत सारे लोगों ने मिलकर एक जेंडर बजट की रिपोर्ट पर काम किया था। और जेंडर बजट की रिपोर्ट पे उन्होंने 10 साल का एक आंकड़ा निकाला कि ये सरकार जो है वो लगातार जेंडर को लेकर, जेंडर राइट्स को लेकर लगातार ये बजट एक के बाद कम से कम करते जा रहे हैं। ये सरकार का पूरा भी मंशा नहीं है जेंडर राइट्स के बारे में बातचीत करने की। वैसे तो ये सरकार को किसी पे भी इंटरेस्ट नहीं है, वो
हमारे जैसे लोगों पे भी इंटरेस्ट नहीं है, उनका इंटरेस्ट कुछ और है, तो वो तो और भी वो अलग बात है। लेकिन जेंडर बजट जो है वो दिन ब दिन हर साल कम होता गया और घटता गया। और हमारे जेंडर बजट को लेकर आपको याद है मनोधारा एक कानून है हमारे पास में, जब ये एसिड अटैक्स और जो रेप केसेस में ऐसे बताया गया कि मनोधारा जो है वो उसको कॉम्पोजिशन देगी। तो जब कांग्रेस की सरकार थी तो उन्होंने कहा था कि अगर किसी भी शरीर पर अगर एसिड अटैक होता है तो उसको 50% जो है वो उसको कॉम्पोजिशन मिलना चाहिए। जैसे ही 2014 में ये सरकार आ गई बीजेपी की, उन्होंने तुरंत क्या किया कि अगर चेहरे पर एसिड अटैक होगा तो ही उसको 30% कॉम्पोजिशन मिलेगा, नहीं तो उसको नहीं मिलेगा। यानी उसके लिए ब्यूटिफिकेशन जो है वो फेस है। और तो ये मुद्दा चर्चा करने के लिए है। तो मनोधारा का जो बजट था, जो पैसा था, जो रेप केसेस को लेकर कॉम्पोजिशन के लिए, एसिड अटैक्स के लिए, ये जो मनोधारा का जो बजट था वो आधे से ज़्यादा मनोधारा का बजट जो है सरकार ने हमारे विकास को लगा दिया। ये फ्लाईओवर को लेकर ये जेंडर बजट की रिपोर्ट में लिखा गया है, रीति दीवान की रिपोर्ट में ये काम किया गया। तो अब ये जो पॉलिसी है, ये पॉलिसी कहती है कि सरकार, ये पॉलिसी में ये कहती है कि जो सिनेमा है, जो संचार माध्यम है और जो सोशल मीडिया है, उसकी क्या रिस्पॉन्सिबिलिटी है जेंडर के प्रति, जेंडर सेंसिटाइजेशन कैसे होना चाहिए, और कौन सी फिल्में, कौन से लिरिक्स, कौन से भाषा, जो भी हमारा जो सांस्कृतिक माध्यम है उसमें जेंडर को ध्यान में रखते हुए, उनके हक और अधिकार को ध्यान में रखते हुए किस तरह से ये पॉलिसी काम करेगा, उसके ऊपर बहुत क्लियरिटी है। लेकिन मॉनिटरिंग जो है वो खुद स्टेट भूल गया। ऐसी कई सारी फिल्में हैं जहाँ पे आपको एंटी जेंडर फिल्में दिखेगी, गाने दिखेंगे, लिरिक्स दिखेंगे, स्टोरी दिखेगी, बहुत सारे अलग अलग तरीके की बातचीत, बहुत सारे अलग अलग तरीके के डिस्टर्बेंस वाले अपने को अनुभव दिखेंगे, और इस पर किसी को कोई एक्शन नहीं लेना है। सबको लगता है कि ये एंटरटेनमेंट है, ये मस्ती वाला है, इसको इतना भी क्या पकड़ के देखना, इतना भी क्या ध्यान से देखना। और ऐसा हुआ कि हम एंटरटेनमेंट के नाम से अभी पूरा देश एंटरटेनमेंट हो गया है, हम लोग बन गए। हम लोग रील्स देखते हैं, अच्छा यहाँ से ईरान ने इसको कैसे बमबारी किया, तो बमबारी इज़ एक्चुअली इंटरटेनमेंट, क्योंकि उसमें चिंगारी है, उसमें एक्शंस है, उसमें थोड़ी मैस्कुलिनिटी है, उसमें टॉक्सिक है ना। अभी वो पूरा एक अलग माध्यम से बन गया। हम उस नज़र से देखना शायद भूल गए, इस कमरे की बात नहीं कर रही, लेकिन जनरल बात कर रहे हैं। हम देखना भूल गए कि कैसे जो है वो एक पावर जो है वो कैसे टॉक्सिक की तरफ बदल गया, और वो पावर और टॉक्सिक के अंदर जो आम लोगों की जो बातें हैं, आम लोगों की जो मुद्दे हैं, वो कैसे भूल गए हैं। तो इंटरटेनमेंट में ये बहुत पॉलिसी ने लिखा गया है। सोशल मीडिया के बारे में हमें ये देखना पड़ेगा, पिछले 10-12 साल से सोशल मीडिया की हालत और भी ख़राब हुई। अब सब जानते हैं कि सुल्ली और बुल्ली ऐप्स में क्या हुआ है, कैसे मुसलमान औरतों को सुल्ली बुल्ली ऐप्स बनाकर उनको पेश किया गया, उनके फ़ोटो लगाए गए, उनके नाम छपवाए गए, और ऐसे बोला गया दुनिया को, लोगों को कि जाओ ये तुम्हारे लिए है, जाओ ये नीलामी, अब इसकी बोली लगा दो। जबकि पॉलिसी ने इसके ऊपर बहुत स्ट्रिक्टली किया, तो सरकार को इस पॉलिसी से कोई मतलब नहीं। तो ये बहुत बड़ा गंभीर इशू है कि कैसे हम इसके ऊपर काम करना चाहिए। चौथी बात जो है वो ये है कि लोगों, महिलाओं के अधिकार और उसकी सुरक्षितता को ध्यान में रखते हुए राज्य जो है वो कितना संवेदनशील होना चाहिए। राज्य संवेदनशील का मतलब होता है कि वैसे अगर ये पॉलिसी के साथ साथ में अगर देखा जाए तो हर स्टेट को ये बहुत रिस्पॉन्सिबिलिटी है एज ए कॉन्स्टिट्यूशंस, द गारंटी ऑफ द अंडर द कॉन्स्टिट्यूशंस, कि आप अपने नागरिकों के अधिकार के लिए इसकी ताकत और उसको सक्षम बनाने के लिए स्टेट का कैसे काम हो, किस तरह से काम होना चाहिए। तो एक्चुअली अभी यहाँ पे मैं माइनॉरिटी की बात करती हूँ, लेकिन माइनॉरिटी में बहुत सारे माइनॉरिटीज़ हैं, नॉट ओनली फॉर द मुस्लिम माइनॉरिटी। पर अगर हम खेत मजदूर को देखें, अगर हम लेबर को देखें, अगर हम डोमेस्टिक वर्कर्स को देखें, तो ये सभी ऐसे माइनॉरिटीज़ हैं जो बहुत ही सोशल इकोनॉमिकल वीकर सेक्शंस में आते हैं, जो बहुत ही श्रम का काम करते हैं और अपनी ज़िंदगी को आगे चलाते हैं। लेकिन ख़ास तौर पे अगर मुसलमान कम्युनिटी के बारे में बात करें, ये जो इंटेंशन है उनको सपोर्ट नहीं करना, उनके साथ डिस्क्रिमिनेशन करना, उनके बारे में बढ़ा चढ़ा कर बात करना, उनके बारे में उनके विरोध में जाके किस तरह की भाषा इस्तेमाल करना,
और स्टेट को इसको कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है, उसकी कोई जिम्मेदारी नहीं है। तो फिर मैं जैसे मैंने शुरू किया था कि तू खुद को बदल तभी तो ज़माना बदलेगा। तो मतलब मैं खुद होके कैसे बदल सकती हूँ, मैं अकेली क्या कर सकती हूँ? अगर मैं जिस परिवार में पैदा हुई वहाँ पे बड़ी मुश्किल से मैं पैदा हुई, वहाँ पे मुझे बोला गया कि बेटी है, वहाँ पे डिस्क्रिमिनेशन हुआ, चाहे मैं कोई भी धर्म से हूँ, पितृसत्ता तो सभी समुदाय में, सभी परिवार में। तो मैं अगर बदलूँ तो मुझे किस तरह से मुझे बदलने के लिए सिर्फ मेरा परिवार ही नहीं ना, अगर मेरा परिवार मुझे कहता भी है कि हम आपको सपोर्ट करने को तैयार है किसी न किसी माध्यम से, तो मुझे राज्य भी तो चाहिए, मुझे स्टेट चाहिए, मुझे जुडिशल पावर चाहिए, मुझे सोशल मीडिया का सपोर्ट चाहिए, मुझे इंटरटेनमेंट का सपोर्ट चाहिए, मुझे हर जगह पे सपोर्ट चाहिए जहाँ मैं अपने आप को बदलने की बात करूँ। तो मेरे अकेले के बदलने से और मेरे अकेले के ना बदलने से ये बात यहाँ पे ख़त्म नहीं होती है। हमें भी इस कॉन्टेक्स्ट में देखना होगा, खास करके मुसलमान समुदाय के बारे में। देखिए कितनी सारी फेलोशिप ख़त्म हो गई, माइनॉरिटी की सारी फेलोशिप ख़त्म हो गई, और उन्होंने बहुत ही इंटेंशनली ख़त्म कर दिया। तो मुझे ये कहना है कि अपने पास में जो महिला धोरण है, लेकिन आज के समय पर महिला धोरण को ये सरकार को क्या कितना मान्यता लगती है क्या? आज हम अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर हम महिलाओं के बारे में बात कर रहे हैं, लेकिन हम बात कर रहे हैं स्टेट को हमारे विमेंस डे का सिग्निफिकेंट लगता है क्या? कोई मायने रखता है क्या? वो अगर मायने नहीं रखता तो ये कॉस्मेटिक वाला, फिर वो फेयर एंड लवली वाला ऐसे ऐड करके 8 मार्च हमारे पीएम ने सीएम ने औरतों को चाय पानी पे बुला दिया, जर्नलिस्ट को बुला दिया, बॉलीवुड स्टार को बुला दिया। इससे थोड़ी 8 मार्च होता है ना, इससे थोड़ी इंटरनेशनल विमेंस डे होता है। इंटरनेशनल विमेंस डे का इतिहास एक है, आप सब जानते हैं, हमारा एक इतिहास है, और वो इतिहास का मतलब ही यही है कि हम कैसे शोषित समुदाय से, कैसे पीड़ित समुदाय से, कैसे पितृसत्ता के ढांचे से निकल कर हम अपने अधिकार, अपने हक और अपनी जिंदा दिली की बात करते हैं, अपने अस्तित्व की बात करते हैं। तो ऐसे कैसे हमें बांटा जा सकता है कॉस्मेटिक और फेयर एंड लवली में और चाय पे बुलाकर हमारी दावत पूरी करने में? ऐसे नहीं हो सकता है ना। हमको तो हमारे बारे में बात करनी पड़ेगी। तो महिला तो विमेन पॉलिसी में इतना 4 पॉलिसी हमारे बीच में बनी, और 4 पॉलिसी आज के समय पर सरकार को कोई मायने नहीं रखती। स्टेट विमेंस कमीशन तो कितने दिन तो विमेंस कमीशन का चेयरपर्सन ही नहीं था। हम सब जानते हैं, माइनॉरिटी कमीशन में जाओ तो आपको टेबल पे धूल मट्टी नजर आती है। माइनॉरिटी कमीशन का कोई मेंबर ही उधर नहीं है तो कोई जगह पे भी नहीं है, उसकी कोई औकात ही नहीं है एक्चुअली देखा जाओ तो, एक भाषा में बोलो तो। ह्यूमन राइट्स कमीशन हमारे देश में क्या वायलेशंस हो रहा है, ह्यूमन राइट्स कमीशन, स्टेट विमेंस ह्यूमन राइट्स कमीशन का कोई मतलब ही नहीं है, सब टोकनिज्म हो गया, सब कागज़ पर है। तो फिर कागज़ पर है तो फिर महिला धोरण भी आज हमारे लिए कागज़ पर ही हो गया। कुछ हद तक के लोगों ने काम किया, 94 में काम किया, 2001 में काम किया, 2004 में काम किया। उस समय की जो सरकारें थी, उस समय का जो इंटेंशन था, मंशा थी, इंटरेस्ट था, जो पॉलिटिकल माहौल था, उसमें हम सब लोग सरकार को हिलाते थे, चाहे वो कोई भी पार्टी की सरकार हो। हम कितने भी कांग्रेस को भी कितना भी हम आज के समय पे कांग्रेस को कितना भी हम अलग तरीके से सपोर्ट में, या जो भी हम एक समझते हैं कि वो एक हमारे लिए एक ऑप्शनल पॉलिटिक्स पार्टी है, लेकिन उस समय तो हमने उस सरकार को भी नहीं छोड़ा। हम तो उनके सर पे बैठ कर कमरे में बैठ के धरना प्रदर्शन करते रहे कि आपकी पॉलिसी का इम्प्लीमेंटेशन क्यों नहीं हुआ, आपने ये पॉलिसी अभी तक क्यों नहीं किया। इतना करोड़ों रुपया हमारे नाम से आता है, माइनॉरिटी कमीशन के नाम से, माइनॉरिटी स्कॉलरशिप के नाम से, माइनॉरिटी अफेयर डिपार्टमेंट के नाम से, हमारे तक क्यों नहीं पहुँचता है। लेकिन आज कोई जगह ऐसी है नहीं जहाँ हम जाके पहुँच सकें। और आप भी जानते हैं, बहुत सारे लोग, हम सब लोग ऑर्गेनाइजेशन में काम करते हैं, हमारे पास में 8 से 10 लोग जॉब के लिए अप्लाई करते हैं जो जर्नलिज्म का 10-15 साल से काम किया है। कहते हैं कि प्रिंट मीडिया में हमारी कोई ज़रूरत ही नहीं है, और रिपोर्टिंग करते समय इतना काट छाट है कि अभी हमारा तो मतलब भी नहीं चला, हमारा इंटरेस्ट भी नहीं है। तो उन बेचारों की जॉब को, उन बेचारों का एप्लीकेशन अपने को दिखता है, ये हालत है। तो क्या विमेंस महिलाओं का क्या मतलब है, ये हमको बात समझनी पड़ेगी। अब ये मुझे लगता है फिर थोड़ा मैं अलग से करूँगी कि औरतों की माहवारी को लेकर छुट्टी के बारे में बात होती है, ये बहुत बड़ा ये इशू इतना सिंपल नहीं है। हाउ टू आइडेंटिफाई द विमेन प्रैक्टिसिंग, मतलब वो माहवारी के समय पर है नहीं, ये कैसे प्रूफ करेंगे आप अपने एडमिनिस्ट्रेशन को, अपने ऑफिसर को? मुझे सवाल है एक्चुअली।
प्रेगनेंसी की डिलीवरी का जो भी छुट्टी है वो एक अलग बात है। जैसे LGBT और क्वेयर ट्रांस कम्युनिटी कहते हैं कि हम बोल रहे हैं कि हम आइडेंटिफाई कर रहे हैं कि आई एम अ लेस्बियन, आई एम अ गे, आई एम अ वॉट एवर आई एम, तो वहाँ तक तो समझ में आता है नालसा जजमेंट के बाद में। लेकिन इस माहवारी की छुट्टी को समय पर मैं कैसे हाउ टू आई प्रूव माई सेल्फ कि अच्छा मैं पीरियड्स में हूँ। अब हमारा पीरियड्स 4 महीने के बाद में 1 महीने तक भी चलता है और 1 महीने में 15 दिन भी चलता है, तो कैसी छुट्टी होगी, क्या होगी, मुझे नहीं पता। आई हैव टू, मुझे लगता है इसके ऊपर बातचीत करने की ज़रूरत है, चर्चा करने की ज़रूरत है। और ये बात भी हमारे लिए बहुत ही इम्पॉर्टेंट है। ये है कि जब औरतों के बारे में बात करते हैं, कोई भी एक आदमी आके बोलता है सी आई एम ऑल्सो सर्वाइवल, एक्सक्यूज मी, तो क्या हम मानते हैं यू आर द सर्वाइवल? इट मीन्स कि पूरा जो पेट्रियार्कल का स्ट्रक्चर है उसमें मर्द भी सर्वाइवल हो सकते हैं। इसका मतलब थोड़ी कि आपका मैन डे मनाया जाए आपके सामने, ये नहीं हो सकता है। महिला आयोग के सामने मर्दों का आयोग होना ये अपने आप ये बहुत प्रॉब्लमेटिक है। तो एक्चुअली हमें बहुत कॉन्शियसली देखना पड़ेगा कि हमारे आंदोलन में मर्दों को भी होना चाहिए। मुझे लगता है आंदोलन में मर्दों को होना चाहिए, ऐसा मर्द करके ही क्यों शामिल करें। मेरे बहुत सारे मेल फ्रेंड्स हैं वो जो नारीवादी हैं, वो हम उसको बोलते हैं कि तुम भी, हम सब लोग एक साथ में हैं। मैं उसकी जेंडर को, क्योंकि वो मर्द है, मैं उसको क्यों अलग करूँ? वो फेमिनिस्ट आदमी है, उसको साथ में आने दो। महाराष्ट्र स्त्री मुक्ति परिषद में मर्द भी उधर मौजूद थे। हमने ऐसा नहीं बोला कि एकल मर्दों का एक अकेला ग्रुप संगठन होगा, उनका डिस्कशन होगा, ऐसा हमने नहीं किया था। मुझे ऐसा लगता है कि मर्दों की बात नहीं है और ना ही औरतों की बात है। जो अपने आप को एक सेकुलर कॉन्स्टिट्यूशन, संवैधानिक और बराबरी, इक्वालिटी और फ्रेटर्निटी के आधार पर अपनी ज़िंदगी जीते हैं, वो इंसान आंदोलन का हिस्सा बन सकता है। उसको मर्द और औरत के बीच में नहीं बांटना चाहिए, वो हिस्सा बन सकता है। इसीलिए मुझे अपने बात को आखिर में यही कहना है कि देखिए, मुसलमान समुदाय का और मुसलमान महिलाओं के 2 अलग अलग मुद्दे हैं। समुदाय के मुद्दे ये है कि समुदाय को एक प्रोटेक्शन की ज़रूरत है और समुदाय को अपनी ख़ास ज़रूरतें हैं, जहाँ पे हॉस्पिटल हो सके, जहाँ पे शिक्षा, जहाँ से एजुकेशन, जहाँ पे स्कॉलरशिप मिल सके। और महिलाओं का मुद्दा ये है कि जहाँ पे आप सब महिलाओं को बराबर का हक देते हैं, वहाँ पे मुसलमान महिलाओं को भी बराबर का हक मिलना चाहिए। और महिलाओं को बराबर का हक ना मिलेगा किसी भी महिलाओं को, और ख़ास तौर पे मुसलमान महिलाओं को, तो ये अपने आप में एक ना बराबरी वाला समाज बन सकता है। और कोई भी हम में से जो भी लोग हैं यहाँ बैठे हुए, हम कोई भी नहीं चाहता कि ना बराबरी समाज में हमें ऐसा समाज चाहिए। तो जिस समाज के अंदर सब समुदाय के लोग नहीं हैं, वो समाज मुकम्मल नहीं है। और इसीलिए मुझे ऐसा यहाँ कहना है कि मुस्लिम धर्म से संख्या से इस देश में अल्पसंख्या है, और इस देश में अल्पसंख्या के लिए विमेन पॉलिसी ने बहुत सारे स्पेसिफिक मुद्दे उठाए हैं, जिसमें ये राज्य फेल हो चुका है। और हमारे में से भी बहुत सारे लोग इस मुद्दों के बारे में बहुत गंभीरता हमारे में कम हो गई है। तो साथियों, ये सारे मुद्दे हमारी चर्चा में, हमारी बातचीत में आने चाहिए। समझने के लिए, जानकारी बढ़ाने के लिए अपने बीच में और बातचीत होनी चाहिए। हमें से बहुत सारे ऐसे साथी हैं जिसके बारे में और डिटेल्स में बात हो सकती है। राजेंद्र सचल कमेटी की रिपोर्ट एक बहुत बड़ी रिपोर्ट है, जिसमें इस देश का समाज को एक आईना बताया है कि जहाँ पे आप बोलते हैं कि मुसलमान मदरसा में पढ़ते हैं, वो 3% मदरसे में पढ़ते हैं, लेकिन 3% मदरसा जो में पढ़ते हैं उस इलाके में वहाँ पर आंगनबाड़ी भी नहीं है। तो माँ बाप चाहते हैं कि उनके बच्चे कहाँ जाए पढ़ने के लिए, तो वो मदरसे में जाते हैं। एक भी मुसलमान को किसी भी नेशनल बैंक में उनको लोन नहीं मिलता, एक्सेप्ट नबार्ड की वजह, नबार्ड को छोड़कर। तो नबार्ड ने सचल कमेटी की रिपोर्ट को कहा कि एक हमारे बैंक में मुसलमानों ने वो लोन लिया और उन्होंने 100% पे किया। तो मुसलमान के बारे में बोला जाता है कि मुसलमान औरतें जो है वो नौकरी नहीं करती हैं। तो जो छोटे छोटे गांव है, कस्बे हैं, जहाँ पे छोटे छोटे टाउन है, वहाँ पे 75% मुसलमान औरतें नौकरी करती हैं। तो मिथ के साथ हम बहुत चलते हैं, अपने को जो केरला लव स्टोरी है ये वो सब दिखाते हैं, उस पर अपन बहुत जाते हैं। तो साथियों, बस ये है कि अपने पास में एक साफ नज़र होनी चाहिए और एक साथ में मिल के काम करने की कोशिश होनी चाहिए। बहुत बहुत शुक्रिया यहाँ बनाने के लिए और आपके
धन्यवाद हसीनाजी. ह्या चारही जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये एक योगायोग असा आहे की निगेटिव्ह आहे असं वाटू शकेल, पण प्रत्येक वेळेला महिला धोरण आलं आणि सरकार बदललं. त्याच्यामुळे मी इम्प्लिमेंटेशनची जी गॅप लक्षात येते ना ती ह्याच्यामध्ये पण आहे की आधीच्या सरकारनेही हे धोरण केलं आहे ना, त्याच्यामुळे मग मी का हे पुढे ओढून नेऊ. तर हे असतं ना की अरे हे आधीचं पक्षाचं वेगळ्या पक्षाचं सरकार होतं, हे त्यांच्या सगळ्या कन्सेप्ट होत्या, ह्या मी कशाला फॉलो करू, मी माझं काहीतरी वेगळं करतो. आणि मग 94-2001 सणामध्ये ही सरकार पण बदलली गेली. मी पुढच्या मांडणीसाठी आमंत्रण करते वृषाली ताईंना. नमस्कार. विचार पीठावरील सर्व मान्यवर आणि अतिशय चोखंदळ वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आत्ता या 2 मांडण्या आपण ऐकलेल्या आहेत. भीम रासकरनी राजकीय सहभागामध्ये महिला कुठे मागे राहिलेल्या आहेत याच्यावर जास्त जोर दिलेला आहे. हसीनाची जी मांडणी आहे ती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. सच्चर समितीचा अहवाल जो विभूती पटेलनं इंग्लिशमध्ये लिहिलेला होता, आज मला ते सगळं आठवायला लागलं आणि मग मी त्याचा मराठी अनुवाद वाटसरू परिवर्तनाच्या मध्ये आलेला होता आणि त्यातला प्रत्येक मुद्दा आज मला परत एकदा प्रकर्षानं आठवत राहिला. पण मी आज वेगळंच बोलणार आहे. किमान आपल्याला या महिला धोरणामध्ये काय आहे हे माहिती हवं आणि मग आपण, मला मान्य आहे अंमलबजावणीच्या पातळीवर सगळ्या त्रुटी आहेत, साधनानं आता त्याची खंत पण व्यक्त केली, पण मग अंमलबजावणी त्रुटी आहेत तर ते काय आहे धोरणामध्ये हे माहिती असणं आपल्या सगळ्यांना खूप आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. एकतर हे जे टायटल तुम्ही वाचलं, धोरण कुठवर आलं ग बाई, उद्गार चिन्ह आहे. तर आता हा प्रश्न कुणी विचारलाय? धोरणामध्ये खूप तरतुदी झाल्या, त्याच्या पण लाभ पण उठले, आपल्याला दिलासा पण मिळाला, तो उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय महिलांना मिळाला. पण आता हा प्रश्न जी विचारते ती आमची कष्टकरी महिला विचारते, घरकाम करणारी महिला विचारते, कचरा वेचक महिला विचारते, कारण तिच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही. साधनाशी बोलत असताना तिला मी म्हटलं, अगं स्त्रीमुक्ती संघटनेतल्या महिला येतील पण कचरा वेचक महिलांना हे समजणार नाही. पण साधना, मला आता असं वाटतं की वस्तीतून आता धोरणामध्ये काय आहे हे आपल्या ह्या कष्टकरी महिलांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मग त्या ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लढाई करतात, संघर्ष करतात, तो खूप महत्त्वाचा आहे. आत्ता सरकारनं काय केलं यापेक्षा आम्ही काय करणार आहोत, आम्ही अंमलबजावणीच्या बाबतीत काय पावलं उचलणार आहोत हे मला स्वतःला या धोरणामधल्या गोष्टींचा उहापोह करताना वाटतं. आणखी एक मला ह्या आज धोरण कुठवर आलं ग बाई ह्या चर्चासत्राचं की या वर्षीचं 2026 हे वर्ष शेतकरी महिला असं संयुक्त राष्ट्रसंघानं घोषित केलेलं आहे आणि हे मला खूप छान वाटलं. दरवर्षी महिला धोरणाचं घोषवाक्य मध्यमवर्गीय उच्चवर्गीय महिलांसाठी असतं आणि आज जी शेतमजूर महिला आहे, शेतकरी खूप कमी आहेत महिला आणि शेतमजूर महिला या पुरुष शेतमजुरांपेक्षा जास्त आहेत. तर त्यांना आज काय मिळालं पाहिजे, तर त्याविषयीचं जे हे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे ते मला स्वतःला खूप महत्त्वाचं वाटलं. आणखी एक मला इथे संदर्भ द्यावासा वाटतो. धोरण कुठवर आलं ग बाई याचं पुस्तक 4थं धोरण येण्याच्या पूर्वी प्रकाशित करण्यात आलं यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आणि त्याचा उद्देश असा होता की पहिल्या 3 धोरणामध्ये, ज्याचा भीम रासकरनी सांगितलं, हसीनानं सांगितलं की त्या 3 धोरणामध्ये काय त्रुटी राहिल्या, अंमलबजावणी काय झाली नाही, तर हे सगळं महाराष्ट्रातल्या अनेक संघटनातल्या कार्यकर्त्यांनी यांनी सगळ्यांनी मिळून त्याचा अभ्यास करून आणि एक लिखित स्वरूपात ते सुद्धा पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा की धोरणामध्ये काय आहे आणि काय असलं पाहिजे याचा. आणि मग 4थं जे धोरण आलेलं आहे ते त्या 2024ला 22 जूनला जेव्हा या पुस्तकाचं प्रकाशन झालं तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून ते धोरण काय असं येत नाही उठून कुठून,
तर त्याच्यावर अनेक लोक त्याचा अभ्यास करतात, त्याचा मसुदा तयार करतात, त्याच्यामध्ये काय आवश्यक आहे, महिलांच्या गरजा काय आहेत, हे सगळं पाहून ते धोरण येतं. आता वारंवार उल्लेख केला की मी काय करणार आहे आता मांडणीमध्ये, मला साधनानं महिलांचं शिक्षण, महिलांचं आरोग्य, बचत गट, हिंसाचार, तर या हे मुद्दे चारी धोरणामध्ये कसे घेतलेले आहेत. मी जेव्हा स्वतः हे सगळ्या गोष्टी वाचत होते तर मला असं लक्षात आलं की आपल्याकडे सगळ्यांना माहिती की ट्रेंड बदलत राहतात. जसं जागतिकीकरण आलं, आणखी काय आलं, हौजा संस्कृती आली. मला असं लक्षात आलं की ह्या चारी धोरणामध्ये की चढत्या भाजणीमध्ये धोरण मसुदा ज्यांनी लिहिलेला त्यांनी बदल करत गेलेले आहेत आणि तो बदल होत असताना महिलांनी ते मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बदल झाला नाही का, झालाय. खूप सकारात्मक बदल सुद्धा झालेले आहेत आणि ते सुद्धा आपण आणि ह्या धोरणामुळे झालेले आहेत हे पाहणं खूप आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. 1994ला मुंबईमध्येच नेहरू सेंटरमध्ये आपले उपराष्ट्रपती नारायणन यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं. पण त्याच्या आधी त्याच्यावर मसुदा तयार करण्यात बऱ्याच वैचारिक किंवा आपण म्हणतो चळवळीतल्या लोकांचं योगदान आहे. आत्ता 94ला धोरण आलं, पण का आलं मग? तर मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला 14वी घटना आणि 16वी घटना ज्यांना आपल्याला महिलांना समानता आणि समान संधी हे घटनेनं दिलेलं आहे. मग परत धोरणाला का सांगावं लागलं? तर ते आपल्याला कुठे दिसत नव्हतं की घटनेनं जे सांगितलेलं आहे ते व्यवहारिक आयुष्यात आपल्याला कुठे दिसत नव्हतं. महात्मा फुले आंबेडकर यांचा समतेचा विचार तो पण कुठे समाजात दृगोचर झालेला नव्हता. आणि म्हणून मग आपल्याला जेव्हा महिला धोरणाची आवश्यकता वाटली आणि मग ते पहिलं महिला धोरण आलं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या. विशेषतः या पहिल्या महिला धोरणामध्ये त्यातली एक मला आवर्जून सांगावीशी वाटते. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जावेत हे सांगितलं होतं. 25% महिलांना पोलीस स्टेशनमध्ये भरती केली जावी हे सांगितलेलं होतं. त्याचबरोबर महिलांना वसतिगृहाची सोय असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये एक होतं की महिलांना मालमत्ता, त्याच्यामध्ये जमीन आहे, घर आहे, याच्यामध्ये समान वाटा दिला जावा. आणखी एक त्या पहिल्या महिला धोरणामध्ये सांगितलं होतं की 75% महिलांनी गाव पातळीवर दारूचं दुकान बंद व्हावं अशी मागणी केली तर त्या दुकानाचं लायसन्स काढून घ्यावं, दारूचं दुकान बंद व्हावं. म्हणजे आता महिलांनी हे कसं हातात घेतात. भीमराजकरांना कदाचित आठवत असेल की धोरण आल्यानंतर मुंबईमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला होता या संदर्भातली माहिती देण्याचा आणि त्या दिवशी महिला बसमध्ये बसून चेंबूरच्या महिला मोठ्या संख्येनं चेंबूरला उतरल्या आणि तिथलं दारूचं दुकान त्यांनी फोडलं. म्हणजे महिलांना आज हा प्रश्न वस्ती पातळीवरच्या महिलांना तर त्या असं म्हणतात, जर मीटिंगमध्ये जेव्हा मी विचारते की नवरा दारू पित नाही त्याने हात वर करा, एकही हात वर होत नाही, त्या फिदी हसायला लागतात. त्या म्हणतात हा काय प्रश्न झाला का? तर म्हणजे त्यांना हा रोजच्या जीवनाचा भाग वाटतो. पावसानं जोडलं आणि नवऱ्यानं मारलं तर सांगायचं कुणाला. पण जेव्हा धोरणामध्ये असं काहीतरी आलेलं आहे, तुम्ही सही केली तर तुमच्या वस्तीतलं दारूचं दुकान बंद होतं, तेव्हा ते पुढाकार घेतात. गणपतीपाडा हा 100 कचरा वेचक महिलांचा वस्ती आहे. 10 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते. आणि इथे नेरूळ अमराईनगर पूर्ण झोपडपट्टी आहे कचरा वेचक महिलांची. त्यांना जेव्हा धोरणामध्ये असं काहीतरी आलंय म्हटल्यानंतर त्यांनी 75% नाही 100% महिलांनी सह्याचं निवेदन दिलं. नेरूळ पोलीस स्टेशनला दाद नाही घेतली. विजय कांबळे त्यावेळी कमिशनर होते. तर त्यांना ते निवेदन जेव्हा मी नेऊन दिलं, रात्रीतल्या रात्री ते दुकान काढलं गेलं. गणपतीपाड्याला हातपट्टीची 7 100 वस्तीमध्ये बायका म्हणायच्या सकाळी आमची 14 वर्षाची मुलं सुद्धा चहाच्या ऐवजी दारू पितात. म्हणजे मला धोरणाचा परिणाम महिलांच्यावर कसा होतो हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर ती रबाळे पोलीस स्टेशनला फॉलोअप केल्यानंतर बऱ्याच वेळा मागे लागल्यानंतर ती सगळी 7 दारूची दुकानं जेव्हा काढली, कोर्ट केस झाली, त्यामध्ये महिला पण ती दुकानं चालवत होत्या. तर हे असं हा जो बदल
झालेलं आहे. म्हणजे आता पण हे महिला धोरण जेव्हा भीम रासकर म्हणाले की पहिलं खूप महत्त्वाचं धोरण आहे, माझ्याकडेही माझ्या कपाटात मला ते सारखं खुणावत असतं, तर आता या निमित्ताने मी ते परत एकदा काढून वाचलं. तर याच्यावर खूप टीका झाली पहिल्या महिला धोरणावर आणि त्याला असं म्हटलं गेलं की दळभद्री चिंदी आहे पहिलं महिला धोरण. आणि मग जसं आता राजकीय डावपेच आहेत असंही त्याला म्हटलं गेलं. पण मला स्वतःला असं वाटतं की पहिलं महिला धोरण हे आपल्याला थोडंसं त्यांनी दिलासा कसा दिलेला आहे, एक सुरुवात आहे, एक नांदी आहे, एक पायाभरणी आहे आणि या पायाभरणीवर भक्कम बाकीची 3 महिला धोरणं उभी आहेत. आणि त्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं हा कार्यक्रम घेतोय, जे 1975ला संयुक्त राष्ट्रसंघानं घोषित केलं आणि त्यानंतर लगेचच मुंबईमध्ये स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना झाली किंवा सुरुवात झाली आणि पुण्यामध्ये स्त्री मुक्ती संघर्ष परिषद सुरू झाली. आणि मी या 2 संस्थांचा उल्लेख करते, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा अनेक संस्था संघटना झाल्या आणि मग महिलांचे प्रश्न, मग हुंड्याचा प्रश्न असेल, कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न महिला हाताळायला लागल्या. पण त्या काळामध्ये आपल्याला सगळं माहिती आहे, आपण अजूनही लाटणे मोर्चा वगैरे उल्लेख करतो, प्रमिला दंडवते असतील, मृणाल गौरे असतील, तर या अहिल्याबाई रामणेकर असतील, या महिलांनी जेव्हा या रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, जे मला सांगायचं म्हणते की पहिलं महिला धोरण जेव्हा त्यानंतर आलं की तेव्हा हे सगळं महिला करत होत्या, संघर्ष करत होत्या आणि मग त्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला असं मला वाटतं. दुसरं आता 4 धोरणं का आली मग, तर पहिलं धोरण आलं तेव्हा असं ठरलेलं होतं की यामध्ये परत अभ्यास करून काही त्रुटी राहिलेत का, अंमलबजावणीच्या पातळीवर काही राहिलंय का आणि मग त्या गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा करायची असं त्यावेळी ठरलेलं होतं. त्यामुळं 2001ला दुसरं धोरण आलं, 2014ला तिसरं धोरण आलं आणि आत्ता 2024ला चौथं जे धोरण आलेलं आहे ते धोरण कुठंवर आलं ग बाई या पुस्तकानंतर आलेलं आहे. आता हे मला मान्य आहे, जसं या दोघांनी मांडणी केली की सामाजिक बदल हे मुंगीच्या पावलांनी होतात आणि आज अल्पसंख्याकांचं जे भयानक वास्तव आपल्या समोर हसीना खाननं उभं केलेलं आहे ते सत्य आहे, वास्तव आहे. आणि मग जे महिलांच्या विषयी कायदे झाले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अजून त्यात अडचणी आहेत, पळवाटा आहेत आणि तरीसुद्धा आज आपल्याला काय पाहायचं आहे, 32 वर्ष झालेली आहेत, तर महिलांच्या जीवनात बदल झालाय का? 94 सालीची महिला आणि आज 2026ची महिला किंवा आजची जी तरुण पिढी आहे यांच्या जीवनात काही बदल झालेला आहे का? त्यांच्या व्यवहारामध्ये यातला काही उतरलेलं आहे का? तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा मागोवा घेणं किंवा त्याचा आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या दुसऱ्या महिला धोरणामध्ये जसं विशेषतः पुरुषी मानसिकतेचा जेव्हा या दोघांनी उल्लेख केला, तर मालमत्ता मध्ये समान वाटा, जमिनीमध्ये समान वाटा, घरामध्ये समान वाटा ही जेव्हा मागणी केली गेली महिला धोरणामध्ये तेव्हा प्रचंड विरोध झाला त्यालाही. आणि आज 2026मध्ये झालं नाही असं नाही, आम्ही काही वर्षापूर्वी 1% घर मालकीचं आहे म्हणत होतो, शेती तर नाहीच आहे, पण आज 15% शेतकरी महिला आहेत, शेतकरी महिला जिच्या नावावर शेती आहे. आणि घराच्या संदर्भात पण तुम्ही पाहिलं तर 13% घरं स्त्रियांच्या नावावर आहेत. त्यातली एक आणखी गमतीची गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती असेल, महिलेच्या नावावर घर असेल तर स्टॅम्प ड्युटीमध्ये 1% सवलत मिळते, तर पण तरीसुद्धा 13%च आहेत आणि काही घरं जॉईंट 29% आहेत, मग बाकी सगळी राहिलेली घरं पुरुषांच्या नावावर आहेत. पण तरी हा जो बदल होत चाललेला आहे तो मला या ठिकाणी सांगायचं आहे. दुसऱ्या धोरणामध्ये बालविवाह जे मोठ्या प्रमाणावर होत आहेत तर त्याला आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतले पाहिजेत असं सांगितलं. खरं तर आपल्याला आश्चर्य वाटेल, 1929 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्यही मिळालं नव्हतं तेव्हा बालविवाहाविषयी मसुदा तयार झालेला होता, फक्त कायद्यात रूपांतर झालेलं नव्हतं.
कायदा 2007 साली आला बालविवाहाचा, आणि आजही आमच्या वस्तीमध्ये महिला, म्हणजे मी 10 वर्षापूर्वी सांगत होते की 100मध्ये 40 मुलींची लग्न 14व्या 15व्या वर्षी होतात. आज बंद झालंय का धोरणामुळं? नाही झालं. पण त्याला धोरण जबाबदार आहे का? आपली समाजधारणा जबाबदार आहे, आपली मानसिकता जबाबदार आहे. अजून आपण बदलत नाहीये. आजही 23% बालविवाह होतात. 100मधल्या 23 मुली 14व्या 15व्या वर्षी, आणि आमच्या कचरा वेचक महिला काय करतात आम्हाला सांगत नाहीत. आणि मग 14व्या वर्षी 15व्या वर्षी सगळ्या मराठवाडा, उस्मानाबाद, परभणी इकडून आलेले असतात, तिकडे नेतात, लग्न करून टाकतात, आणि लग्न झाल्यावर म्हणजे प्रॉब्लेम झाला ना दारुडे नवऱ्याचे वगैरे, मग येतात ऑफिसला. तर हे जे आहे तेही अजून प्रमाण आहे. त्याच्या कारणामध्ये मी आता जात नाही. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मला सांगायचा आहे की पीडित महिलेचं पुनर्वसन झालं पाहिजे असं या धोरणात सांगितलेलं आहे. आणि नुसतं नाही, त्याची अंमलबजावणी पण झालेली आहे. पुनर्वसन कसं झालं पाहिजे? तिचं आर्थिक झालं पाहिजे, सामाजिक झालं पाहिजे, मानसिक झालं पाहिजे. तिला निवारा केंद्र मिळालं पाहिजे, ज्याचा उल्लेख हसीनानं आता केला की निवारा केंद्रच नाही आहेत. आपल्याकडे जेव्हा अंगावरच्या कपड्यानिशी बाईला घराबाहेर काढलं जातं तेव्हा तिनं जायचं कुठे? आम्ही नवी मुंबईमध्ये इथं शांती सेंटरला मानकुर्दला पाठवतो. आणि मला नेहमी, म्हणजे आज मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की मला आज नाव आठवत नाही आहे त्या कमिशनरांचं, पण त्यांनी नवी मुंबईमध्ये शेल्टर होम झालं पाहिजे असा प्रकल्प केला. लोकसहभागातून त्यांनी पैसा जमा केला. आज डी.वाय. पाटीलच्या शेजारी जे सावली आहे ते शेल्टर होम म्हणून बांधलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर विजय कांबळे जेव्हा कमिशनर आले तेव्हा त्यांनी आम्हाला सगळ्या संस्थांना बोलवून घेतलं आणि ते म्हणाले की हे सावली तुम्ही चालवाल का शेल्टर होम? आमची तयारी होती, पण मला माहिती नाही की समहो ते शेल्टर होम कार्यान्वित नाही. आता ते सायबर सेंटर म्हणून वापरलं जातं. तर अशा ज्या गोष्टी आहेत की आज जेव्हा पीडित महिला बाहेर पडते तर ती ज्या पद्धतीनं तणावाखाली असते, ज्या मानसिकतेतून जात असते, तर तिला समुपदेशन करण्याची गरज आहे. तिला निवारा केंद्रात ठेवण्याची गरज आहे. तिला तिच्या पायावर उभं करण्यासाठी सपोर्ट करण्याची गरज आहे. पण यातलं काही होत नाही, दुर्दैवानं होत नाही असं नाही मी म्हणणार. काही संस्था आहेत, आज ऊर्जामध्ये आम्ही आमच्या एका मुलीला ठेवलेलं आहे. तर अशा पण त्याची कमतरता आहे. अशी सेंटर्स कमी आहेत असं मला म्हणायचं आहे. म्हणजे जे महिला धोरणामध्ये आपल्याला अपेक्षित बदल आहे तो तितका झालेला नाही. आता कौटुंबिक हिंसाचार हे दुसऱ्या धोरणाविषयी म्हटलं. 2014ला जे तिसरं धोरण आलं की त्याचा मी मुद्दाम भीमरसकरांचा जो राजकीय भाग आहे तो पूर्णपणे इथे घेणार नाही आहे आणि अल्पसंख्याकांचे प्रश्नही नाही घेणार आहे. ते वगळून मी एकंदर महिला धोरणात काय आलेलं आहे त्याचा खूप धावता उल्लेख घेणार आहे. आपल्याला खूप वेळ पण कमी आहे. पण तिसऱ्या महिला धोरणामध्ये की खूप व्यापक होतं आणि इथे पहिल्यांदा पारलिंगी समुदायाचं त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विषय आला. LGBTQ+ हा समुदाय आजही दुर्लक्षित आहे. आजही त्यांना अनेक गोष्टी मिळत नाहीत. त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अतिशय वाईट आहे. तर या तिसऱ्या धोरणामध्ये या समुदायाचा जेव्हा नुसता उल्लेख नाही की त्यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो हे आलेलं आहे. एकल महिलांसाठी आपण काय करू शकतो, त्याच्यापेक्षा जे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, मानवी वाहतूक, मानवी तस्करी, मोठ्या प्रमाणावर महिलांना विकत घेऊन अशा मोठ्या शहरामध्ये जेव्हा वेश्या व्यवसायाला लावलं जातं तेव्हा अशा महिलांना याच्यामध्ये प्रतिबंध करता येईल का याचाही तिसऱ्या धोरणामध्ये विचार करण्यात आलेला आहे. आता कौटुंबिक हिंसाचाराविषयी धोरणानं खूप काही सांगितलं. 2005ला आपल्याला माहिती आहे हा कायदा आलेला आहे आणि तो इतका सक्षम आहे. पण 2026ला सुद्धा त्यातलं काही होत नाही. कौटुंबिक हिंसाचारामध्ये असं सांगितलं की पीडित बाईला घरातून बाहेर नाही पडायचं आहे, तिचा त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे, पण परिस्थिती नाही आहे राहण्याची. दुसरं, तिची केस जी आहे ती एकाच कोर्टात चालली पाहिजे. तिला घटस्फोटासाठी एका कोर्टात, पोटगीसाठी एका कोर्टात, मुलांच्या कस्टडीसाठी वेगळ्या कोर्टात असं जायला नाही लागलं पाहिजे. आणि 3 महिन्यात त्या केसचा निपटारा झाला पाहिजे. तात्काळ इंटरिम रिलीफ मिळाला पाहिजे, तात्काळ पोटगी मिळाली पाहिजे
आणि हे सगळं करण्यासाठी एक प्रोटेक्शन ऑफिसर नेमला पाहिजे असं जेव्हा सांगण्यात आलं. आज 2026मध्ये सुद्धा प्रोटेक्शन ऑफिसर हे वेगळं पद नेमलेलं नाही. तर जो माणूस वेगळी इतर कामं करतो त्याला हा अतिरिक्त भार दिलेला आहे. आणि मग ह्याचा परिणाम काय आहे की त्या बाईला वर्षानुवर्ष कोर्टाच्या फेऱ्या घालून तिची दमछाक होते आणि तिला दिलासा मिळत नाही. तर आता मी थोडीशी पुढं जाते. तर आरोग्य, शिक्षण, बचत गट आणि हिंसाचार असे माझे हे चारही मुद्दे या प्रत्येक धोरणामध्ये कसे आलेले आहेत. पहिल्या महिला धोरणामध्ये आरोग्याविषयी फारसं काही सांगितलेलं नाही आहे. दुसऱ्या महिला धोरणामध्ये सुद्धा थोडा पुसटचा उल्लेख आहे, काही बाबी केल्या गेल्या पाहिजेत असं सांगितलेलं आहे. आणि तिसऱ्या महिला धोरणामध्ये सुद्धा आरोग्याविषयी फारसं समाधानकारक नाही आहे. विशेष भर असा दिला आहे कुटुंब नियोजन, जसा आशा वर्कर्सचा उल्लेख भीमराजकरनी मगाशी केला. तर त्याच्यामध्ये कुटुंब नियोजन सांगितलेलं आहे. आणि असं ढोबळ आहे की आदिवासी, ग्रामीण, शहरातल्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न हाताळले गेले पाहिजेत. आणि हा एक भाग सांगितले. त्याच किशोरवयीन मुलींना की त्यांना समुपदेशन आरोग्यविषयक करून त्यांना सकस आहार कसा मिळेल यावर भर दिला गेला पाहिजे असं या तिसऱ्या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. चौथं धोरण जे नुकतं आलेलं आहे ते मला थोडंसं खूप व्यापक वाटलं की ज्या धोरणानं पहिल्यांदा मानसिक आरोग्याचा विचार केलेला आहे. आत्ता महिलांना आपण सगळेच मान्य करतो की मानसिक आरोग्याचे प्रश्न खूप वाढलेले आहेत आणि अगदी वस्ती पातळीवरच्या महिलांचं सुद्धा मानसिक आरोग्य बिघडतं, पण त्यांना कळतच नाही. आमच्या एका कचरावेचक बाईनं बाहेरून कुलूप लावलं, आत नवऱ्याला आणि सासूला ठेवलं. त्याच्या मागची तिची मानसिकता ती गावाला निघून गेली. तर हे जे मानसिक आरोग्य आहे ते बिघडलेलं आहे. पण आजही जेव्हा आपण हे महिलांना सांगायला जातो, जसं डोकं दुखली की गोळी घ्यायची, जसं मन दुखलं की औषध घ्यायचंय, पण मी काही वेडी आहे का असं महिला म्हणतात. तर हा प्रश्न पहिल्यांदा मानसिक आरोग्याचा त्या चौथ्या धोरणामध्ये घेतलेला आहे. बरेच प्रश्न घेतले आहेत, अपंगांचे प्रश्न घेतलेले आहेत, ज्येष्ठ महिलांचे सुद्धा खूप प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा उहापोह केला गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे जे कुटुंब नियोजन आहे, मासिक पाळी आहे, लैंगिक शिक्षण, शाळा नाही हा विषय नाही घ्यायचा, याच्यावर चुकी. तर अशा पद्धतीनं जेव्हा बोलतात तेव्हा चौथ्या महिला धोरणामध्ये हे लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे हे सांगितलं गेलेलं आहे. आणि याशिवाय एड्सचा आजार आहे या गोष्टीचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केलेला. या सगळ्या आरोग्याच्या प्रश्नावर सर्वंकष असं उपाययोजना केल्या पाहिजेत. मला स्वतःला असं वाटतं की मी परत व्यवहारामध्ये काय घडतं ते सांगणार आहे. मी धोरणाला दोष नाही देत आहे. तर व्यवहारामध्ये प्रत्यक्षात काय होतं की सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा बाईला, आणि बायका कशा आहेत ना, मी परत वस्ती पातळीवरच्या महिलांचं, कष्टकरी महिलांचंच बोलते. आपण मध्यमवर्गीय महिला सगळ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो, आपला विमा असतो, सगळं असतं. तर या कष्टकरी महिला सुद्धा पटदिशी दवाखान्यात जात नाहीत, सगळं अंगावर काढत राहतात, दुर्लक्ष करत राहतात. आणि जेव्हा गळ्यापर्यंत येतं ना तेव्हा सरकारी दवाखान्यात जातात. आणि मग सरकारी दवाखान्यात जेव्हा KM हॉस्पिटलला जा, सायन हॉस्पिटलला जा, ते हातबल होते. तिला हे सगळं माहिती नसतं, कसं जायचं, कुठे जायचं. तर आरोग्याची मदत नाकारणं हे आज मोठ्या प्रमाणावर होतं. आणि परत महिलांच्या आरोग्याचे प्रश्न वेगळे आहेत. फक्त कुटुंब नियोजन आणि मासिक पाळीपुरते मर्यादित नाही आहेत. कष्टकरी महिलांचे आरोग्याचे प्रश्न खूप वेगळे आहेत. आता एकच मी या ठिकाणी कचरा वेचक महिलांचं घेतलं तर त्या घाणीत जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना त्वचेचे विकार असतात, डोळ्याचे विकार तर प्रचंड असतात. पाठीवर जेव्हा 25-25 किलो ओझं घेतात तेव्हा लो BP असते, हाडं ठिसूळ झालेली असतात. तर याच्यावर परत वेगळे स्वतंत्रपणे काही करता येईल का हे पण पाहिलं पाहिजे. आणि अतिशय गंभीर गोष्ट म्हणजे जे आम्हाला महिन्यातून 4-5 तरी हे आरोग्याचे अनुभव येतात की आपल्याकडे महात्मा फुले ही सरकारी योजना खूप चांगली आहे आणि सगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये ही योजना आहे. खूप कमी हॉस्पिटल असतील की जिथे महात्मा फुले योजना नाही आहे. महात्मा फुले मधला जो सुपरवायझर असतो त्याला एक टेबल दिलेलं असतं आणि तो एका कोपऱ्यात बसलेला असतो. पण खाजगी हॉस्पिटल, आज नवी मुंबईतल्या 2-3 हॉस्पिटलचे माझे स्वतःचे अनुभव आहेत, तर ते सांगतच नाही ती योजना आहे. आज गरीब कष्टकरी महिलांना किंवा पुरुषांना सुद्धा की शस्त्रक्रिया मोफत होतात, औषधं मोफत मिळतात. तर ही महात्मा फुले योजना या लोकांच्यापर्यंत न पोहोचवणं
अर्थात मी त्याच्या कारणामध्ये नाही शिरत आहे. तर हे आरोग्याच्या कितीही सुविधा सांगितल्या तर आरोग्य मदत नाकारणं ही मानसिकता आज खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता शिक्षणाचा जर मुद्दा घेतला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या धोरणामध्ये म्हणजे 94चं होतं आणि त्यावेळी शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण खूप कमी होतं. आता त्यावेळची मी आकडेवारी नाही सांगत आहे, आजची आकडेवारी आशादायक आहे, पण तरीसुद्धा फरक आहे. आज महिला साक्षरतेचा दर जो आहे तो 65% आहे, पण पुरुषांचा दर आहे तो 89% आहे. म्हणजे परत ती तफावत आहे, समानतेच्या लेवलला नाही आहे आपण. पण जेव्हा पहिलं धोरण आलं तेव्हा असं सांगितलं गेलं की साक्षरता, महिलांना साक्षर करा. कदाचित कुणाला तरी आठवत असेल मुंबई विद्यापीठाचा प्रोजेक्ट होता की मुलांना घरोघरी जाऊन किंवा निदान तुमच्या घरामध्ये घरकाम करते ना जी बाई, तिला पाटी पेन्सिल देऊन शिकवा तुम्ही थोडा वेळ, असा NSSच्या मुलांना तो प्रोजेक्ट दिलेला होता. तर साक्षरता, महिलांना साक्षर करणं हे पहिल्या धोरणात सांगितलं होतं आणि मुलींच्या गळतीचं प्रमाण थांबवलं पाहिजे. जे मी मागाशी म्हटलं की बालविवाहामुळं त्यांना शाळेतनं काढतात, 14-15 वर्षी लग्न करतात. तर दुसऱ्या धोरणामध्ये आपल्याला तो बदल झालेला दिसतो. मुलींची गळती बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. त्यातला एक फक्त महत्त्वाचा मुद्दा की उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये ही महिलांना 30% राखीव, मुलींना म्हणते मी, महिलांना नाही म्हणत, मुलींसाठी 30% राखीव जागा ठेवल्या पाहिजेत, हे ह्या धोरणामध्ये सांगितलं. पण आता प्रत्यक्षात झालंय का तसं? उच्च शिक्षणामध्ये, तंत्र शिक्षणामध्ये आज मुली, आपल्या कष्टकरी मुली खूप कमी प्रमाण आहे त्यांचं. आणि त्याच्या पुढं जाऊन चौथ्या महिला धोरणामधला एकच मुद्दा, मी खूप डिटेलमध्ये नाही जात आहे, तर चौथ्या महिला धोरणामध्ये जे सांगितलं ते मला खूप महत्त्वाचं वाटलं की संशोधनासाठी महिलेला प्रोत्साहन द्या आणि वयाची अट ठेवू नका. तर हे वयाची अट ठेवू नका का आलं तर लग्नानंतर सगळं थांबतं त्यांचं. मुलं मोठी झाली की त्यांना वाटतं आता शिकलं पाहिजे, आता काहीतरी केलं पाहिजे. तर याची ती महिला धोरणामध्ये खूप चांगली तरतूद आहे. चौथं महिला धोरण आता जेव्हा आलेलं आहे तेव्हा स्वयंरोजगारावर जास्त भर दिलेला आहे. आत्ता या धोरणामध्ये असं सांगितलं की शिक्षणामध्ये महिलांनी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ते थोडं पुढं जायचं आहे. त्यांनी नुसती साक्षरतेवर राहायचं नाही आहे. त्यांनी पारंपरिक कौटुंबिक व्यवसाय करावा, जसं आता आमची लता इथे बसली, अन्न प्रक्रिया आहे, दुग्धपालन आहे, कुक्कुटपालन आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी कराव्या असं सांगितलेलं आहे. आता परत एकदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हजारो सरकारी शाळा विना अनुदानित बंद पडलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर अनुदानित खाजगी शाळा, इंटरनॅशनल शाळा सुरू झालेल्या आहेत. अगदी कष्टकरी महिलांसाठी सुद्धा, मुलींसाठी सुद्धा आज जेव्हा शाळा बंद होतात तेव्हा त्या शिक्षणापासून बाजूला फेकल्या जातात. कारण खाजगी शाळेला प्राधान्यक्रम मुलींना शिकवायला नाही दिला जात, मुलाला दिला जातो आणि ते त्यापासून त्या वंचित होतात. बालविवाह हे कारणच आहे. आणि आज उच्च शिक्षणात मी जसं म्हटलं तसं मुलींचं प्रमाण खूप कमी आहे. महिलांच्यावरचे हिंसाचार, असमानता हे तर खूप मोठे मुद्दे आहेत आणि महिला धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तारानं या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. जसं मी म्हटलं की बालविवाह आधीच्या ह्याच्यात सांगितलं की जनजागृतीचे कार्यक्रम घ्या 3ऱ्या धोरणात, पण आता 4थ्या धोरणात असं सांगितलं की कायदा आलेला आहे ना, तर बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत किंवा कंबर कसली पाहिजे. हुंडा, आता तो तर फार मोठा विषय आहे, पण या धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा जो 1961 साली आला की त्याच्या संदर्भात सुद्धा कायदेशीर अंमलबजावणी होते की नाही हे पाहिलं पाहिजे. विशेषतः महिला दक्षता समित्या जे पहा, आज प्रत्येक गावामध्ये महिला दक्षता समिती आहे आणि त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची कौटुंबिक सल्ला केंद्र पण आहे. गावोगावी येतात आज कौटुंबिक सल्ला केंद्र आणि त्याच्यामधून महिलांना दिलासा दिला गेला पाहिजे. देवदासी प्रथा आज बरंचसं निर्मूलन झालेलं आहे, तर त्या प्रथेच्या विरोधात की त्यातनं बाईचं लैंगिक शोषण होतं, ती प्रथा बंद केली गेली पाहिजे. मगाशी जसं मी म्हटलं की दारूचं दुकान 75 महिलांनी सह्या केल्या तर बंद होऊ शकतं, तसं याच्यामध्ये असं सांगितलं की नवरा दारुडे घरात पैसे देत नसेल तर
त्याचा पगार या महिलेच्या खात्यावर जमा करावा. खूप छान आहे. पण अंमलबजावणीत अनेक, म्हणजे मी स्वतः प्रयोग केलेला आहे. आमच्याकडे इंदुबाई म्हणून एका बाईची केस आलेली होती, खूप वर्ष झाली. तर नवरा चांगला सरकारी ह्याच्यामध्ये टेलिफोन ऑफिसमध्ये नोकरीला होता. आम्ही मालाडला गेलो होतो तिला घेऊन. मग तिच्या अधिकाऱ्यांना मी भेटले, तर ते म्हणाले, अहो त्याने इतकं कर्ज काढलेलं आहे की पगारच जमा होत नाही त्याचं काय, मग आम्ही तुम्हाला तिच्या ह्याच्या खात्यावर आम्ही काय पगार देणार त्याला. तर ह्या अशा व्यवहारिक अडचणी भरपूर येतात. याचबरोबर जाणीव जागृतीचे कार्यक्रम, कार्यशाळा सातत्यानं सगळीकडे होत असतात. ह्याच्यामध्ये हेल्पलाईन ची एक गोष्ट सांगितलेली आहे, जी अमरच्यासमोर बसली, आम्ही तो प्रयोग केलेला होता हेल्पलाईनचा. तर हेल्पलाईन असावी, समुपदेशन केंद्र असावीत, महिला दक्षता असाव्यात, या सगळ्या गोष्टी तिसऱ्या धोरणात सांगितलेल्या आहेत. चौथ्या धोरणामध्ये आता मला माहिती नाही की खूप प्रचंड आशावाद आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आता सांगितलेलं आहे की हिंसाचार समाप्त करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये आज महिलेला हिंसाचार मुक्त, सुरक्षित असं जगता आलं पाहिजे. हे चौथ्या महिला धोरणाचं ध्येय आहे. मग ते सगळं आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आता मला अगदी शेवटचाच महत्त्वाचा कुसुम समोर बसलेली आहे आणि आम्ही त्याच्यातून खूप महिला सक्षम झालेल्या पाहतो. जशी हसीनानं खंत व्यक्त केली आता की मुस्लिम समुदाय नाही आहे, पण बऱ्याच याच्यामध्ये खूप कमी प्रमाणावर महिलांचा वावर आहे. हसीनाला मला आवर्जून सांगावं असं वाटतं की कचरा वेचणं या व्यवसायामध्ये खूप मुस्लिम महिला आहेत आणि आमच्या बचत गटामध्ये खूप महिला आहेत. म्हणजे कौशल्य असणारी कामं जेव्हा कौशल्य दिलंच जात नाही तेव्हा त्यांना कशी मिळतील, त्यांचेही प्रश्न खूप आहेत. तर आत्ता मला हा माझा शेवटचा जो बचत गटाचा मुद्दा आहे तो मला स्वतःला असं वाटतं की महिलांचं यामधून खूप सक्षमीकरण झालेलं आहे. एक बचत गटाचं जाळं पूर्ण महाराष्ट्रभर महिला धोरणाच्या निमित्तानं विणलं गेलं आणि 94च्या धोरणानंतरच जवळजवळ लाखो महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या. आणि जसा नाबार्डचा उल्लेख केला हसीनानं, नाबार्ड आहे, कुसुम बसली आहे समोर, माविम आहे आणि इतर स्वयंसेवी संस्था, जसं आम्ही कचरा वेचक महिलांचे बचत गट केलेले आहेत मोठ्या प्रमाणावर, तसे स्वयंसेवी संस्थांनी पण अनेक बचत गट केले. आणि अशा जेव्हा महिला जोडल्या गेल्या तर पहिल्या धोरणामध्ये एवढंच सांगितलं होतं की बचत गटांचं ध्येय काय आहे, धोरणं काय आहेत, त्यांची वाटचाल कशी असेल, त्यांचं उद्दिष्ट कसं असेल हे ठरवलं गेलं. पण दुसऱ्या महिला धोरणामध्ये मात्र जेव्हा हे नाबार्ड, माविम यांनी मोठ्या प्रमाणावर ते सगळं आव्हान स्वीकारलं आणि 5 लाख महिला बचत गटाशी जोडल्या जातील हे पाहिलं आणि ते उद्दिष्ट सफलही झालं. ते कशामुळे सफल झालं तर माविमच्या माध्यमातून महिलांना उद्योगाचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि नुसतं प्रशिक्षण देऊन नाही थांबले हे, तर त्यांना उद्योगामध्ये सामावून घेतलं. नुसता उद्योग करून उपयोग नसतो, तर त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हायला लागते आणि ती बाजारपेठसुद्धा या माविमच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून दिली. आणि मग एक महिलांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे बचत गटांचं जाळं. आणि मला असं वाटतं की तिसऱ्या धोरणामध्ये सुद्धा की ह्या रोजगाराच्या संधी जेव्हा त्यांना उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्यामध्ये आणखी एक तिसऱ्या धोरणामध्ये उल्लेख आहे की बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला कर्तृत्ववान झालेल्या आहेत त्यांना पुरस्कार दिला जावा. उद्देश हाच आहे की इतर महिलांना प्रेरणा मिळावी, इतर महिलासुद्धा त्या उद्योगामध्ये याव्यात. चौथ्या धोरणामध्ये मात्र 15 लाखापर्यंत बचत गटांच्या, आता कुसुमला नंतर सांगेल, हे धोरणामधलं मी सांगते आकडेवारी. तर 15 लाख महिलांच्यापर्यंत बचत गटाच्या महिलांचं सगळं जाळं महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. मी महाराष्ट्राचा उल्लेख करते. फक्त मला स्वतःला म्हणजे असं वाटलं की यातल्या 15 लाखमधल्या किती सक्षम झाल्या, किती बचत गटांशी जोडल्या गेल्या, किती जणींची खाती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या हे सुद्धा पाहणं आपल्याला खूप आवश्यक आहे. आणि आम्ही जे व्यवहारी पातळीवर जेव्हा बघतो, राजकीय जे बचत गट आहेत 100, 150, 200 असे मोठ्या प्रमाणावर बचत गट असतात आणि ते फक्त आम्हाला
राजकीय हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातूनच दिसतात. तर त्यामुळे त्याचा पण विचार केला गेला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तर मला वाटते मी खूप वेळ घेतला, मी अगदी 2 मिनिटात संपवते. अजून धोरणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, जसं लिंग प्रतिबंध समिती आहे आपली, तर ज्याच्यामध्ये आता डॉक्टर अशोक पाटील बसलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आज पण महिलांचं प्रमाण 1000 महिलांच्या मध्ये, आता परवा मी हादरले नवी मुंबईकडे ऐकून, तर आजही आपल्याकडे 100-125 मुली कमी आहेत. कुठे गेल्या ह्या मुली? आता मी केरळला जाऊन आले तर 1054 मुलगे 1000 तर मुली 1054. म्हणजे कुठंतरी आपलं गणित चुकतंय. तर ते आहेत, एकल महिलांचे आहेत, शेतमजूर महिलांचे प्रश्न आहेत. तर या सगळ्यांचा मी आता काही इथे फारसा उल्लेख करत नाही. पण आता या 32 वर्षाची जी आपली वाटचाल आहे, तर आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, पहिल्या 2 मांडणीतून वारंवार हाच मुद्दा आलेला आहे की समाजाची धारणा बदललेली नाही, आपली मानसिकता बदललेली नाही आणि अंमलबजावणीच्या पातळीवर अनेक त्रुटी आहेत. आणखी एक मला त्यातला मुद्दा, नारी शक्ती बिल, नारी शक्ती बिल जे त्याचा 4थ्या महिला धोरणात उल्लेख केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की 4 वर्षापूर्वी ते नारी शक्ती बिल आलं, ज्याला मोठ्या प्रमाणावर महिला चळवळीने विरोध केला. ते होऊ नये, कारण त्याच्यात खूप काय म्हणतो आपण अव्यवहारी अशा अनेक सूचना होत्या की ते व्यवहारी पातळीवर त्यातली कुठलीच सूचना अंमलबजावणी होऊ शकत नव्हती. म्हणून आपण विरोध केला आणि ते पारित नाही झालं. म्हणजे मला परत एकदा म्हणायचं की आपण महिला ज्यावेळी एक दबाव गट तयार करतो तेव्हा जसे शेतकरी महिलांचे प्रश्न आहेत, झालं ना, आपल्या अनेक शेतकरी महिला जेव्हा त्या ठिकाणी गेल्या, ठिय्या आंदोलन केलं, सरकारला मागे घ्यायला लागलं, तसं हे शक्ती बिल अजून पारित नाही झालेलं आणि नाही झालं पाहिजे. पण दुर्दैवानं महिला धोरणामध्ये त्याचा उल्लेख का केलाय मला माहित नाही. तर आता आपण या ठिकाणी सगळे सुजान वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले, मी तर कार्यकर्तेच म्हणेन, तुम्ही कार्यकर्ते बसलेले आहात आणि सगळ्यांचं मी नाव घेत नाही, सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील मला. तर असे सगळे तुम्ही अभ्यास करणारे वैचारिक लोक आहेत. तर मला असं वाटते की या 4ही धोरणांचा खरंच तुम्ही एकदा ते समजून घ्यावं, त्याचा अभ्यास करावा आणि सरकारची वाट न बघता आपण काय करू शकतो हा जर विचार करून, आणि आपण खूप काही करू शकतो ते करावं असं वाटतं. तरच आजच्या ज्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे त्याची फलश्रुती होईल असं वाटतं. परत एकदा या सगळ्या स्थानिक 3ही संस्थांची मी खूप आभारी आहे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी. आणि यशवंतराव मुख्य सेंटर त्यांनी ही एक संकल्पना या ठिकाणी मांडली आणि मला हे सगळं तुमच्याशी संवाद करायची संधी दिली. पुन्हा एकदा धन्यवाद. मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद वृषालीताई. अगदी 4ही धोरणांचा तुम्ही आढावा घेतलेला, मायक्रो लेवलला जाऊन आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहात तुम्ही. धन्यवाद. मी चर्चासत्राच्या आता अखेरच्या पर्वामध्ये येते आहे. नवी मुंबई साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी सर यांना मी विनंती करते त्यांनी अध्यक्षीय भाषण त्यांचं. महिला धोरण आतापर्यंत सगळीकडे राबवताना अडचणी येतात असं आपण म्हणत होतो. पण काही ग्राउंड लेवलला अडचणी येतात, ह्याची कारणं बघितल्यावर असं लक्षात येतं की तिकडे धोरण हे अंमलबजावणीमध्ये लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. मग हे पोहोचण्यामध्ये शासकीय यंत्रणा कमी पडतायत का, किंवा मग लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी ज्या प्रकारे प्रचार झाला पाहिजे, म्हणजे एखादी सरकार वेगळ्या बाकीच्या ज्या योजना घेऊन येते त्यावेळेला ज्या मायक्रो लेवलला जातो, प्रचार केला जातो टी व्हीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून, तर ह्या महिला धोरणाच्या माध्यमामध्ये
ह्या ड्रॉबॅक होतोय का आपल्याला, हे पण ह्या गोष्टी पण बघायला पाहिजे. आता सोशल मीडियाचा आता चांगला वापर केला जातो, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला धोरण कसं काही पोहोचेल, म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस केला गेला पाहिजे काही मुद्द्यांना धरून. जेव्हा आपण म्हणतो की पुरुषांनी महिलांना सपोर्ट केला पाहिजे, तर मग ह्या पुरुषांचे विचार बदलण्यासाठी मगाशी जसं बिंबावनी म्हटलं की ज्योतिबा तयार व्हायला पाहिजे घरोघरी, तर ह्या गोष्टींसाठी जेव्हा तुमच्या घरामध्ये गोष्टी जेव्हा होतील, ह्या तयार होतील, तर त्यावेळेला ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. म्हणजे आपण जेव्हा गटचर्चा घेतो गावांमध्ये, जेव्हा ग्रामपंचायतीच्या इथे बसतो, तर त्यावेळेला महिला सरपंच एखादी गावामध्ये जाते, तर तिला चप्पल काढून बाहेर ती चपला बाहेर काढते आणि मग ती आतमध्ये जाते. तर ही गोष्ट का होतं, तर ती परंपरेने तिच्या डोक्यावरती काही आलेलं आहे की तिथे आतापर्यंत पुरुषच बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती जाऊ शकत नाहीये, तर तो समाजाचा तिथला मान ठेवायला पाहिजे असतो. तर हे तिथले जे पुरुषी वर्चस्व आहे, तर हे कसं काढता येईल. शहरांमध्ये पण मग ह्या गोष्टी बघायला मिळतात आपल्याला की पटकन एखादी महिला ओपन अप होते आहे का, तर ती नाही होते. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर ह्या सामाजिक माध्यमांचा आता रील्स वगैरे हे सोशल मीडियावरती खूप साऱ्या गोष्टी होतात. मग असे काही आपण रील्स आपण काही स्वयंसेवी संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन काही गोष्टी करता येतात का, तर या गोष्टी आपल्याला नक्कीच बघायला पाहिजे. नमस्कार. माझ्यावर जबाबदारी अध्यक्ष भाषणाची. आत्ताच तिन्ही वक्त्यांनी महिला धोरणाविषयी जी चर्चा केली, आपली मतं मांडली, त्याच्यावर एक लक्षात येतं की ही जी 4 धोरणं झाली, ही सर्व 90% तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही कागदावर आहेत, त्याची खरोखर अंमलबजावणी होत नाही आहे असं एकंदरीत जाणवत आहे. आणि ही खरोखर गंभीर बाब आहे. नुसती धोरणं करून चालणार नाहीत, तर ती अंमलबजावणी ही पण महत्त्वाची आहे. आत्ताच आपण महिला धोरणाचा सविस्तर लेखाजोखा ऐकला. या लेखाजोखातून आपल्याला समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी होत असलेल्या विविध योजना, उपक्रम आणि प्रयत्नांची स्पष्ट जाणीव आपल्याला झाली आहे. आजची स्त्री केवळ कुटुंबाचा आधार नसून समाज आणि राष्ट्र उभारणीत एक महत्त्वाची शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, सामाजिक सुरक्षा आणि नेतृत्व या सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी शासन तसेच विविध संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत का, हा खरोखर प्रश्नचिन्ह आहे. मात्र केवळ धोरणे तयार करून चालत नाही, तर ती प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या या कार्यक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्त्री सशक्त झाली की कुटुंब सशक्त होतं, कुटुंब सशक्त झालं तर समाज सशक्त होतो आणि समाज सशक्त झाला की राष्ट्र सशक्त होतं. त्यामुळे महिलांना समान संधी, समान आणि सुरक्षित वातावरण हे देणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या कार्यक्रमातून कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या संयोजकांचे अर्थात यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईचं मेन केंद्र आणि नवी मुंबईची जी शाखा आहे, त्यांचे मी खास आभार मानतो की मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाला ही संधी दिली हा कार्यक्रम इकडे करण्याची. शेवटी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सामान्य जणांचे आणि उपस्थिताबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. चला तर सर्व मिळून महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करा. आपण एकत्र येऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी जो कार्यक्रम ठरल्यापासनं मी प्रमोद करणार सरांना खूप त्रास दिला आहे की अरे हे करायचं ते करायचं, असे बघते हे ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरी साधारण तू काही काळजी करू नको, मी आहे, मी सगळं सांभाळून घेईल. आणि अक्षरशः त्याप्रमाणे प्रमोद सरांनी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. अगदी पाण्याच्या व्यवस्थेपासनं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी पॅनलपर्यंत त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं. तर मी प्रमोद सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपली घरचीच भेट आहे ती त्याचा स्वीकार करावा त्यांनी.
तसेच नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या अमरजा ताई पण आहेत. तर या कार्यक्रमाच्या एक सहाय्य आयोजक त्याही आहेत. तर कृपया त्यांनी पण मंचावरती यावा, त्यांचाही सत्कार करायचा. आणि आता मी दत्ताभाऊंना विनंती करते की कार्यक्रमाचा त्यांनी समारोप करावा आणि समारोप. 6:30 वाजता कार्यक्रम सुरू झाला, बरोबर 2 तास झाले. आणि तिन्ही वक्ते केवळ वक्ते नाही, त्या क्षेत्रात ते दशकानुदशक काम करत आहेत. 3-4 दशक नक्की, म्हणजे 94चं महिला धोरण आकाराला आणण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता तीच 3 मंडळी आपल्यासमोर आढावा घ्यायला होती. आणि हे महाराष्ट्रासारख्या राज्यातच घडू शकतं. गांधीजींनी एकेकाळी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचं मोहोळ असं संबोधलं होतं. आणि ते खरोखरच आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही गावात गेलात तर वेगवेगळ्या चळवळीशी संबंधित 3-4 कार्यकर्ते तुम्हाला मिळणार नाही अशी गोष्ट घडणार नाही. आणि ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने ताकद आहे. आणि म्हणून मला आवर्जून इथे नमूद करायचं आहे की आत्तासुद्धा जो कार्यक्रम आज भारत इंग्लंडची सेमीफायनल ही महत्त्वाची, म्हणजे आपल्यासाठी हल्ली हा जीवन मरणाचा प्रश्न असतो, क्रिकेटचा प्रश्न, तो असताना इतके लोक इथे येणं. तेंडुलकरांच्या घरांचं निमंत्रण बहुतेक मला वाटतं कोणाला नसावं, त्यामुळे तो काही उल्लेख मी करत नाही. त्यामुळे त्याची अडचण काही आपल्याला फारशी होण्याची शक्यता नाही. पण मी असं म्हणतो की आज वर्किंग डेला सुद्धा सायंकाळी असा वेळ काढणं, डॉक्टर अशोक पाटील आमचे आहेत आणि अनेक महत्त्वाची मंडळी आहेत की व्यवसायामध्ये किती त्यांच्या याच्यामध्ये वेळेचं महत्त्व आहे आपण जाणतो. अशा वेळेला अशा चर्चासत्रासाठी आपण येणं, मला वाटतं खरोखर आमच्या सगळ्या संस्थांच्या वतीने मी सगळ्या उपस्थितांना धन्यवाद देतो. ते पुस्तक आज तुम्हाला आम्ही बाहेर उपलब्ध करू शकलो नाही, पण महत्त्वाचा दस्तऐवज आहे. बऱ्याचदा आपल्याकडे अशी प्रथा नाही की ह्या धोरणाचा आढावा घेणारं काही लिखित डॉक्युमेंट तयार करणं. आमच्या स्नेही ज्येष्ठ पत्रकार संध्या पवार आणि प्रगती बानखेले या दोघींवर आम्ही जबाबदारी सोपवली आणि जवळजवळ 1.5-2 वर्ष त्यांनी त्याच्यावर काम केलं. 20 महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अभ्यासकांकडनं लेख लिहून घेतले आणि त्याच्यातून हे पुस्तक चव्हाण सेंटर आणि सकाळ प्रकाशन यांच्यामधून ते आकाराला आलं. आता यानंतर जवळजवळ 13 मार्चपासून 14 मार्चपासून मराठवाड्यामध्ये साधना जाते, सगळ्या ठिकाणी याचे परिसंवाद होतात. त्यानंतर आम्ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये जातो, नंतर विदर्भात जातोय, कोकणामध्ये जातोय आणि तिकडे सगळ्या ठिकाणी काय याबद्दल कार्यकर्त्यांचं, संस्थांचं, संघटनांचं, माध्यमातल्या लोकांचं म्हणणं आहे ते पुन्हा आणून आपण शासनाजवळ, शासन कुठल्याही पक्षाचा असो, नेतृत्व कोणी करत असो, शासनाबरोबर एक संवाद आपल्याला सातत्याने ठेवावा लागतो. या धोरणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख झाला, त्याच्या अंमलबजावणीच्या त्रुटींचा उल्लेख झाला. मला असं वाटतं गेल्या काही दिवसामध्ये शासनाकडून धोरणं यावीत म्हणून आम्ही चव्हाण सेंटर तुलनेनं शासनाच्या जरा जवळ, या अर्थाने की मंत्रालय आमच्यापासून 5 मिनिटावर आहे आणि विधान भवन सुद्धा 5च मिनिटावर आहे. तर आम्ही अनेक धोरणाला आकार देण्याचा आमच्या परीने प्रयत्न केला, त्या क्षेत्रातले कार्यकर्ते जमा करून. मग ते ज्येष्ठांचं धोरण असेल, ते पुनर्वसनाचं धोरण असेल, ते युवा धोरण असेल, महिला धोरणाच्या बाबतीतही तो आम्ही प्रयत्न केला आणि त्याशिवाय इतर अनेक बाबतीमध्ये तो प्रयत्न केला. प्रश्न असा होतो की ते धोरण येतं, मंजूर होतं, त्याच्यानंतर बऱ्याचदा त्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होतो आणि मग त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये सातत्याने जे खालून जाऊन प्रयत्न करायला लागतात. शासन नावाच्या गोष्टीवर जर आपण सध्या हे सोपवणार असू तर सध्या शासन नावाच्या गोष्टीचं चरित्र आणि चारित्र्य तसं राहिलेलं नाही, तर जेणेकरून ह्या धोरणांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. जितकी धोरणं तुम्ही कडक कराल, आता इथे रेडिओलॉजिस्ट माझ्यासमोर बसलेले आहेत, स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध कायदे जेवढे कडक कराल तेवढी कदाचित काही अधिकाऱ्यांची आपण व्यवस्था करतो. कारण तो फॉर्म असा आहे, जो भरायला गेला तर किती किचकट आहे तो आपल्याला माहीत आहे आणि एका छोट्या गोष्टीसाठी मग त्या डॉक्टरला वेटीस धरायचं आणि तिथे काय काय करायचं ते करायचे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना. त्यामुळे प्रश्न अनेक पद्धतीचे आणि अनेक तऱ्हेचे आहे. आणि जसं आपण म्हटलं शासनाचं धोरण, आता आपण इथे बसलेलो आहोत, मी सांगतो इथे जर एखादं मोठं विवाह सुरू असेल तर कुठल्या माणसाला प्रतिष्ठा देतो आपण? तर आपण बघतो तो कुठल्या गाडीतून उतरतोय खाली.
रेंज रोवर म्हणून उतरणाऱ्या माणसाला कुठली प्रतिष्ठा देतो आपण, आणि स्विफ्ट डिझायर मधून उतरणाऱ्या माणसाला कुठली प्रतिष्ठा देतो? याचं काय करणार? याचं धोरण कुठून आणणार? तो समाज असा आहे आणि त्याचं प्रतिबिंब आहे वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यावरही काम करावं लागतंय सातत्यानं. त्यासाठी शासनाचं धोरण प्रत्येक वेळेला काही तिथे असेल अशी अपेक्षा नाही, पण त्यासाठी खालून चळवळीचा जोर, जसं भीम रासकर म्हणाले की या अंमलबजावणीसाठी तळागाळातून म्हणजे ग्रामपंचायतीपासून, आत्ता आम्ही ही चर्चा आत्ता साधारण आम्ही खूप दिवस म्हणत होतो हे करायचं, तर म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या आणि मग आपण लोकांच्या मध्ये जाऊया, कारण आता नवीन निवडून आलेले लोक आहे. आपण किती म्हणालो त्याचा फायदा झाला नाही. तर मला वाटतं या शहराच्या महापौर सुद्धा महिला झाल्या, मुंबईच्या महापौरही महिला आहे आणि मालेगावच्या महापौरही महिला झालेल्या आहेत, ज्या सक्षमपणे बसून सभागृह चालवत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काही वास्तवाचं काही जे काही आपल्यासमोर निरीक्षण आहे ते सुद्धा आपण नोंदवायला पाहिजे. 33% आपण 50% गेलेलो आहोत. कोणाची इच्छा असो नसो, कदाचित हे 50% धोरण नसतं तर आज राज्यकर्त्यांच्या घरातल्या महिलांना संधी मिळाली असेल हे आपण मान्य करू, पण त्यांना तरी कधी मिळाली असते? त्या सुद्धा माझघरातून त्या प्रत्यक्ष सभागृहात गेल्या नसत्या. तर ते झालंय आणि त्याच्या बाहेरही इतर अनेक लोकांना संधी मिळते आहे. प्रश्न असा असतो की हे सगळं पुढे जाताना अनेक गोष्टी घडतात आणि त्याचा बरा वाईट परिणाम होतो. जसा हसीनाने उल्लेख केला की सध्याच्या काळामध्ये धर्माच्या आधारावर बाहेर खूप मोठ्या प्रमाणात आपण नवी मुंबईसारख्या शहरात वाढलो. 92-93ची दंगल मला आठवते, पण हसीनाला मी सांगू इच्छितो की नवी मुंबईसारख्या शहरामध्ये ओरखडा सुद्धा उठला नाही आणि त्याला सगळी कारणीभूत या सभागृहात असलेली मंडळी आहेत आणि इथले राज्यकर्ते ते कुठल्याही पक्षाचे असो. मला असं वाटतं की त्या काही शहरांनी स्वतःचं एक वैशिष्ट्य हे राखलेलं आहे आणि त्याचा आपण अभिमानाने उल्लेख करावा अशा गोष्टी आहेत. आजही इथे काही प्रमाणात त्या गोष्टी घडत नाहीत असं मी म्हणणार नाही, पण अजूनही त्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये इतर शहरामध्ये राहायला भीती वाटावी असं या शहरामध्ये आणि ते दटवायचे त्यामुळे नाही होत. त्यामुळे काही गोष्टी घडत असतात. संस्कृती आणि शहर म्हणजे सिडकोने आपल्याला खरं कॉलनी दिली होती बांधून. 70 सालापासून मी या शहरात येतो जातो, कधी राहायला येतो जातो. पण सुभाष कुलकर्णी असतील किंवा वृषालीताई असेल, अशा अनेक लोकांनी, मी 2 प्रातिनिधिक नावं घेतो, या शहराला रंगरूप, आकार आणि चेहरा दिला. शहरं आपोआप घडत नाही, कॉलनीज बांधून मिळतात, पण शहरं घडवायला कोणीतरी त्याच्यामध्ये ओतावं लागतं. ही जागा काय आणि कशी होती याची सगळे आपण साक्षीदार आहोत. सुभाष कुलकर्णी त्यांचे अनेक सहकारी या सभागृहात आहेत. सगळे आता 80च्या वयोगटामध्ये आहेत आणि किती चिकाटीनं, किती मागे लागून या गोष्टी अशा करायला. आज असं सभागृह खाजगीरित्या एखाद्या संस्थेने उभं करणं ही फार कठीण गोष्ट आहे. ते उभं एक वेळ करता येईल, ते चालवणं सातत्याने, तिथे कार्यक्रम घडवणं सातत्याने ही सोपी गोष्ट राहिलेली नाही आता. तर ही जी घडवणारी मंडळी याची कृतज्ञतापूर्वक सारखी नोंद आमच्या कर्नाटकने आता ते पुरस्कार द्यायचे जे घोषित केले त्याला छान नाव दिलं कृतज्ञता. ही कृतज्ञतापूर्वक नोंद करायच्याच गोष्टी आहेत. याला काही गौरव सन्मान अगदी नाही म्हटलं तरी चालेल. आणि अशा माणसांनी मिळून समाज शहरं घडत असतात. आणि मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये आता 24 साली म्हणजे 21 सालानंतर आम्ही याचं काम सुरू केलं, कारण महिला धोरण येईल म्हणून. पुस्तक प्रकाशित करायला आम्ही वर्षभर लांबवलं, कारण 4था महिला धोरण येतच नव्हतं. 50 वेळा त्याच्या घोषणा झाल्या की हातातच मिळत नव्हतं. शेवटी आम्ही म्हटलं की आपण आता ते प्रकाशित करून टाकू. असं म्हणताना ते धोरण आलं आणि मग किरण मोघेंना आम्ही महिनाभर त्याच कामावर बसवलं तर हल्ली कामाला तातडीने द्या 4थ्या महिला धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं. आणि मग तो किरण मोघेचा शेवटचा लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. पण हे होतं म्हणजे आत्ताच्या सरकारबद्दल किंवा पक्षाबद्दल चव्हाण सेंटर हे पक्षनिरपेक्ष अशी एक व्यासपीठ आहे, एक मंच आहे. आम्ही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित मनात भाव मानत नाही. त्याचं काम ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने चालतं. पण त्या सगळ्या मंत्र्यांना म्हणजे परवाच मला तुम्हाला सांगायला आवडेल की आदिवासींच्या संबंधात एक विभाग आमचा चालतो. आदिवासींना जो जमिनीचे पट्टे देण्याचा ठराव, वन हक्क जमिनीचा जो ठराव झालेला आहे, सामूहिक वन हक्क जमिनीचा कायदा आणि व्यक्तिगत, त्याची अंमलबजावणी अडचणीत आहे. पण त्याच्यावर काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही वारंवार बोलवत राहतो. मंत्री अधिकारी येवोत न येवोत आम्ही त्यांना निमंत्रण देत राहतो. कधी येतात, कधी येत नाहीत, वेगळ्या कारणासाठी येत नाही, पण ते होतात. त्याच्यावरचे 3 लाख दावे महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत आदिवासी वन हक्क जमिनींचे. त्यातले तुम्हाला मला सांगायला खरोखर समाधान वाटतं. 1.5 लाख राहिले ते खरं आहे, पण 1.5 लाख निघाले आणि 1.5 लाख आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळाले, प्रत्यक्ष मिळाले. आत्ताच्या शासन काळामध्ये असे सुद्धा काय म्हणू समाधान देणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी मोठ्या आहेत. अजून 1.5 लाख दावे आहेत, ते लढायचे.
आम्ही ते पॅनल बसवलं, जनसुनवाई घेतली, त्याच्यावर पुढे जाऊ, आम्ही अधिक प्रयत्न करू त्याबद्दलचे करण्याचे. पण हे करत राहावं लागतं. सरकार वेगवेगळ्या पद्धतीने कधी संवेदनशील असतं, कधी नसतं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की महिला नावाची गोष्ट आता कुणालाही दखल घेण्या इतक्या गोष्टीची झालेली आहे. मग ते भले 1,500 रुपये लाडकी बहीण म्हणून द्या किंवा अजून धोरण आणून द्या, पण तुम्हाला त्यांचं काहीतरी करावं लागतं. म्हणजे असं म्हणतो आपण की गांधीजीचा द्वेष करा किंवा प्रेम करा, पण त्यांना टाळून रस्ता जात नाही कुठलाच. कुठल्याही रस्त्याने गेला तर गांधी आडवा येतोच. तसं आता असं आहे की शासनकर्ते असो, कार्यकर्ते असो, महिला नावाची गोष्ट तुम्हाला सोडून चालत नाही. ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो, ती महापालिकेची असो, राज्य शासनाची असो, पण ते कसं द्यायचं, काय द्यायचं याच्याबद्दलचं म्हणजे लोकांनी खूप टीका केली. त्याच्याबद्दलची ती टीका योग्यही आहे. पण मला खरोखरच असं वाटत आहे तर थेट 1,500 रुपये बाईच्या हातात जातं ते मला खरंच बरं वाटलं. म्हणजे मी त्या पक्षाच्या बाजूचा किंवा त्या याचा तर कार्यकर्ता अजिबातच नाही. पण आता असं वाटलं की ते योजना नावाची त्या सगळ्या योजना ह्या कंत्राटदाराच्या होतात. तुम्ही म्हणाला ते खरं आहे. अहो, ह्या इथे शेजारी दिव्यांगांसाठी खूप काम केलंय. आपल्या महापालिकेने ते काही खूपच केलं. आणि मला वाटतं या स्टेशनच्या बाजूला एक 3 मजली भव्य इमारत उभी आहे. ऑडिओमेट्री करायला गेलं असं डॉक्टर तर तिथे कोणी नाही, तंत्रज्ञच नाही. इमारत उभी आहे, कर्मचारी आहे, ते सगळं चाललंय. सोयी सुविधा मिळत नाही. काही गोष्टी शासनावर सोडून नाहीच चालणार. यासोबत शासनाची जबाबदारी आपल्याला मोकळी करायची नाही आहे, पण शासनाकडून काही वेळेला मदत घ्यावी आणि काही गोष्टी समाजाने मिळून चालवाव्या लागतात. ते कराव्याच लागतात. आणि म्हणून आपण कम्युनिटी सेंटर बांधून घेतलंय. तुम्ही श्रीमुक्ती संघटनेचं काम करतात. एवढ्या काय म्हणून कचरा वेचक महिलांचे अधिकार या प्रकाराने आले गेले कित्येक वर्ष. ज्योती मार्सेकर असतील, वृषालीताई याचा लढा आपण पाहतो. त्यामुळे हे करावं लागतं आणि हे करणं हे एक सातत्याने करायची गोष्ट आहे. त्यासाठी आता त्या म्हणाल्या तसा ज्या मध्यमवर्गीय समाज आहे, एकेकाळी ह्या मध्यमवर्गीय वर्गातून खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पुढे येत होते. आता त्याचं प्रमाण खूप कमी झालं याची मला चिंता वाटते. म्हणजे वृषाली जिथे आहे 85 ते 89 या दरम्यान श्रीमुक्ती संघटनेने महाराष्ट्रभर गावोगावी श्रीमुक्ती यात्रा आयोजित केल्या होत्या आणि शेकडो कार्यकर्ते त्याच्यात सामील झाले. कोणाची मदत नव्हती, कोणाचं फंडिंग नव्हतं, काही गोष्ट नव्हती. कुठे अडचण आली नाही, राहण्याची अडचण आली नाही, खाण्याची आली नाही. शेकडोच्या संख्येने लोक आले, सभा झाल्या आणि त्याच्यातून गोष्टी पुढे झाल्या. आता महाराष्ट्रामध्ये असा मध्यमवर्ग थोडासा असंवेदनशील झाला आहे किंवा या प्रश्नाबद्दल त्याला तितकं महत्त्व वाटत नाही. ही खरी म्हणजे चिंतेची बाब आहे. कारण मध्यमवर्ग कुठल्याही गोष्टीतून जेव्हा बाहेर होतो तेव्हा त्या गोष्टीच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येतात. हे आम्ही अनेकदा पाहिलं. आता रासकर सरित आहे, रेशनिंगमध्ये जोपर्यंत मध्यमवर्ग रेशनच्या दुकानावर जात होता तोपर्यंत रेशन दुकानदाराला त्याचा काही एक धाक होता. तो जेव्हा बाजूला झाला फक्त गरिबांसाठी रेशन असं सुरू झाल्यावर रेशन यंत्रणा ही पूर्णपणे त्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये दूर गेली. तेच एसटीचं झालेलं आहे. तुमच्या आपण ह्या सभागृहात बसलेल्यापैकी 99% लोक एसटीने प्रवास करत नाही आणि म्हणून एसटीची दुर्दशा आहे. कारण आपण गेलो तर ज्या प्रकारे त्या एसटीवाल्यावर त्याचा प्रभाव पडतो तो नसल्यामुळे तो यंत्रणा गरिबांची यंत्रणा हळूहळू गरीबच होत जाते आणि हळूहळू ती दुर्दशेला जाते. अगदी मुंबई BST आता सुद्धा त्या दिशेला चाललेली आहे. आभाराच्या निमित्ताने मी ह्या सगळ्या गोष्टी यासाठी मांडल्या की यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. मला असं वाटतं की समाजातल्या सुस्थित वर्गाने शासन असो किंवा यंत्रणा असो त्याबद्दलची आपली भूमिका, आपलं उत्तरदायित्व या निमित्ताने मला एवढंच सांगायचं की जर जारी ठेवलं तरच या धोरणांना यश येईल. अन्यथा ही धोरणं पुन्हा कागदावर राहण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने आला, इतकी उत्तम व्यवस्था इथे नेहमीप्रमाणे साहित्य संस्कृती मंडळाने केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना मंचावरील आणि मंचासमोरील मान्यवरांना धन्यवाद.